नमस्कार. सत्यजित परब सर, चळवळीतले माझे मराठी अभ्यास केंद्राचे सगळे सहकारी, इथे हे सगळं आयोजन घडवून आणण्यामध्ये ज्याची मदत झाली तो माझा मित्र संजय डाकवे, कोमसापचे सर्व पदाधिकारी आणि सत्यजितच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दबदब्यामुळे आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे पोलीस मित्र, आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या परिषदेमध्ये. आणि शाश्वत कोकण परिषदेच्या व्यासपीठावर भाषेच्या प्रश्नाबद्दल आम्ही का बोलतो आहोत आणि मुळात आम्ही वेगळे लोक दोन वेगळ्या विषयांवर काम करणारे एका व्यासपीठावर सोबत का आलेलो आहोत, ही गोष्ट मला वाटतं डॉक्टर परबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली आहे. गेले 7-8 महिने आम्ही जे आंदोलन करतोय ते तुमच्यातल्या अनेक लोकांनी मला कार्यक्रमाच्या अगोदर पण सांगितलं की लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ पाहिलेत, काय प्रकारचं आवाहन आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये केलेलं आहे. आणि सरकारला, पाशवी बहुमत असलेल्या सरकारला 2 शासन निर्णय मागे घ्यायला आम्ही भाग पडले. सर्वसाधारणपणे कोणत्याही शासन व्यवस्थेचा अहंकार एका मर्यादेच्या पलीकडे वाढला की तो पंक्चर करणं ही सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं लोकशाहीमध्ये, ज्याला आपण पॉप्युलर विल असं म्हणतो, लोकेच्छा असं म्हणतो, त्या लोकेच्छेची जबाबदारी राहते. त्यामुळे आम्ही जे काही काम केलेलं आहे कार्यकर्ते म्हणून, ते मराठी समाजाचा आरसा सरकारला दाखवण्याचं काम केलं. आणि ते काम जर मराठी समाजामध्ये या प्रकारच्या कामाच्या बद्दलची आस्था नसती तर आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना करता आलं नसतं. मगाशी सत्यजितने उल्लेख केला 2 भावांच्या एकत्र येण्याचा, त्यांच्या राजकारणाचा. 2 भाऊ एकत्र यावेत हा काही आमच्या चळवळीचा उद्देश नव्हता आणि नाही. काही वेळेला अशा गोष्टींना कोलॅटरल डॅमेज असं म्हणतात. कोलॅटरल डॅमेज आहे की कोलॅटरल बेनिफिट आहे मला माहित नाही, पण 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. आल्यानंतर ते मराठी भाषेच्या हिताचं काम करत असतील तर आमच्या मार्फत त्यांचं एकत्र येणं हे फायद्यात पडलं असं म्हणता येईल. उद्या जर चुलते आणि पुतणे एकत्र आले आणि त्यांनी मराठी भाषेच्या संबंधात काम केलं आणि त्याला चुकून आम्ही काही प्रमाणात कारणीभूत ठरलो तर ते काम बरं झालं असं म्हणता येईल. पण आमच्या दृष्टीनं सत्यजित जे काम करतो आहे ते काम आणि मराठी भाषेचं, मराठी शाळांचं जे काम आम्ही करतोय ते काम एकमेकांना पूरक यासाठी आहे की मराठी शाळा कोणासाठी जगवायच्या, तर मराठी मुलांसाठी जगवायच्या. मराठी मुलं जर जगली तर ती कोणत्या पर्यावरणामध्ये जगली पाहिजे, तर ती बऱ्या पर्यावरणामध्ये जगली पाहिजे. आणि ती जर बऱ्या पर्यावरणामध्ये जगायची असतील तर बारसूच्या प्रकल्पामध्ये तो ठेवायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोकणातल्या माणसाला असला पाहिजे. जैतापूरच्या बाबतीमध्ये तो अधिकार कोकणाच्या माणसाला असला पाहिजे. नाणारच्या बाबतीमध्ये तो अधिकार कोकणातल्या माणसाला असला पाहिजे. आणि वाढवण बंदराच्या बाबतीमध्ये तो अधिकार पालघरच्या माणसाला असला पाहिजे. सार्वजनिक कोणत्याही एखाद्या व्यवस्थेमध्ये, एखाद्या संसदीय लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसं ज्या वेळेला एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतात त्यावेळेला त्या माणसांच्या कामाचा परिणाम कधी दिसतो, तर लोक ज्या वेळेला त्याच्या मागे उभे राहतात तेव्हा. आता या सभागृहामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण 20-25 लोक आहोत. म्हणजे याला काही एखाद्या चळवळीला मिळणारा भरघोस पाठिंबा असं म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये आता काही लोक आमचे मित्रच आहेत, काही लोक कोमसाप ह्या एका संघटनेकडनं आलेले आहेत. म्हणजे प्रत्यक्षात लांजा या शहरामध्ये आम्ही करत असलेल्या, सत्यजित करत असलेल्या कामाच्या बद्दल आज या क्षणी दुपारी 4 वाजता किती आस्था आहे असा जर प्रश्न आपण स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर आहे की जवळपास आस्था नाहीये. मग हे सभागृह घ्यायचं, या सभागृहामध्ये आम्ही मुंबईतनं यायचं, कुणी डॉक्टर परबांनी कुडाळमधनं यायचं, आम्ही सगळ्यांनी हा घाट घालायचा, हे सगळं शूट करायचं, लोकांच्या पुढे हे सगळं मांडायचं. आणि हे सगळं बोलताना म्हणजे तुम्ही इथे जेव्हा इथे जर बसला असाल, कोमसापाच्या लोकांना याची काही प्रमाणामध्ये कल्पना येण्याची शक्यता आहे, पण कवींना काही वेळेला कल्पना येत नाही, त्यांचा कॉन्फिडन्स खूप हाय असतो. कार्यकर्त्यांना तसं नसतं. त्यामुळे आम्हाला ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारच्या 10-20 माणसांच्या समोर भाषण देतो त्यावेळेला पहिला अर्धा तास आम्हाला आता एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत कसं बोलायचं ह्याच्यासाठी
चा कॉन्फिडन्स निर्माण करण्यामध्ये लागतो. म्हणजे एरवी असं होतं की अशा प्रकारचा कॉन्फिडन्स माझा जातो, म्हणजे डॉक्टर परब हे माझ्या आधी बोलण्याचा मला काय फायदा होतो, तर जे काही कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम आहे ते त्यांना करावं लागतं. आणि तेवढा वेळ मी शांतपणाने बसून स्वतःचा आत्मविश्वास वाढवून उद्याचा दिवस आणखी बरा निघू शकेल अशा प्रकारची स्वतःची समजूत घालू शकतो. हे मी तुम्हाला का सांगतो आहे की मराठी समाज आजच्या घडीला आमच्या आंदोलनाच्या मागे आहे असं आम्ही म्हणतो. बारसू सोलगाव सारख्या प्रकरणामध्ये सत्यजितने किमान ताकदीवर सरकारला गुडघ्यावर आणलं आणि तो प्रकल्प इथल्या कातळ शिल्पांच्या संरक्षणापासून ते इथल्या जैवविविधतेच्या संरक्षणापर्यंत सगळ्या गोष्टींचे मुद्दे मांडून तो प्रकल्प मागे घ्यायला सरकारला भाग पाडलं. आणि मगाशी तो म्हणला तसं सरकारला मागे पाठवणं खूप सोपं आहे, भांडवलदारांना मागे पाठवणं अजिबात सोपं नाही. त्यामुळे आपले खरे मालक कोण आहेत? कुणाल कामरा एका कार्यक्रमामध्ये फार छान म्हणतो. तो म्हणतो की जर अंबानीच माझा मालक आहे तर डायरेक्टली मी त्याच्याशीच बोलेन, मी मध्ये मोदींशी कशाला बोलायचं? माझा मालक आणि मी याच्यामध्ये मला कोणी मध्यस्थ नको आहे. तर आताच्या घडीला आपला मालक कोण आहे? आताच्या घडीला आपला मालक अंबानी आहे, आपला मालक अदानी आहे. गोव्यामध्ये आणि इतर अनेक ठिकाणी आपला मालक जर लोढा आहे, तो का मालक आहे? कारण इथल्या जमिनी आपल्या माणसांनी, मराठी माणसांनी अत्यंत कवडीमोल किमतीने मोठमोठ्या धनदांडग्या मंडळींना दिलेल्या आहेत. आता या तुम्ही असं म्हणाल की या जमिनीच्या प्रश्नाचा मराठी शाळेच्या प्रश्नांशी काय संबंध आहे? जमीन जाते, जागा जाते, त्यावेळेला जशी शेतजमीन जाते आणि ती हळूहळू एने होते, एका टप्प्याला जिल्हा परिषदेची शाळा मरते आणि तिथे कॉन्व्हेंटची शाळा येते, तिथे सीबीएसई बोर्डाची शाळा येते. शाळेसाठी असलेलं आरक्षण आहे मुळामधलं, ते शाळेसाठी असलेलं जे आरक्षण आहे त्याच्यावर काही लोकांनी, काही सेवावृत्ती लोकांनी 50 वर्षांपूर्वी 75 वर्षांपूर्वी चांगल्या कामासाठी शाळा काढलेल्या आहेत. आणि आता त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतल्या लोकांना पैशाची चटक लागल्यानंतर त्यांना असं वाटतं की मातृभाषेतलं शिक्षण अजिबात महत्वाचं नाही. त्यामुळे शेतजमीन नुसती जात नाही तर शाळा जाते, शेतजमीन नुसती जात नाही तर त्याच्यावर उपलब्ध राहणारा सर्वसामान्य माणूस जातो. आणि त्यामुळे सत्यजितचं आणि आमचं प्राक्तन, खानोलकरांचा शब्द वापरायचा तर आमचं आणि त्याचं प्राक्तन एकमेकांशी अभिन्नपणे जोडलेलं आहे. तो जे पर्यावरणाबद्दल बोलतो आहे त्यात त्याला जर यश आलं नाही, त्याच्या टीमला जर यश आलं नाही आणि त्याची नाकेबंदी करण्यामध्ये राज्य व्यवस्थेला जर यश आलं तर त्याचा पराभव हा अप्रत्यक्षपणे आमचा पण पराभव आहे. कारण तो जे करतो आहे त्याला अपयश आलं तर मराठी शाळांच्या कामाला मदत करणारी 10 माणसं समाजातली आपोआपच कमी होतात. ज्या वेळेला मी आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन भाषण करतो आणि बऱ्यापैकी आक्रमक बोलतो, मला लोक असं विचारतात की तू अजून नोकरीत आहेस का? म्हणजे तुला काढून टाकलं नाहीये का? किंवा तू नोकरी सोडली आहेस का? म्हणजे सर्वसाधारणपणे आता मी 2 दिवस याचा विचार केला की लोक असं का म्हणत असावेत. म्हणजे लोकांना एवढं स्पष्ट बोलल्यानंतर माणूस सरकारच्या नोकरीमध्ये राहू शकेल याच्याबद्दल आत्मविश्वासच वाटत नाही. त्यामुळे माझ्यासारखा माणूस सरकारच्या नोकरीमध्ये राहणं का गरजेचं आहे? कारण त्यामुळे आणखी 10 माणसांना व्यवस्थेच्या विरोधामध्ये स्वतःचा आवाज प्रखर करण्याचं बळ मिळण्याची शक्यता आहे. काही माणसं थेटपणाने आवाज मोठा करतील, काही माणसं आतल्या आतमध्ये आवाज मोठा करतील, पण त्या प्रकारे आवाज मोठा होण्याची गरज आहे हे मात्र मला निश्चितपणाने वाटतं. आता गेल्या 7-8 महिन्यांमध्ये आम्ही जे आंदोलन केलं त्याला जे यश आलं, तशा प्रकारचं आंदोलन आम्ही 15-20 वर्ष करतो आहोत. का आम्हाला यश आलं नाही? तर माझा काही या प्रकारच्या गोष्टींवर विश्वास नाही की त्यावेळेला समाजाला आम्ही सांगत होतो ते कळत नव्हतं. समाजाला तेव्हाही आम्ही सांगत होतो ते कळत होतं. समाजाला ते महत्वाचं वाटत नव्हतं. कारण समाजाला असं वाटत होतं की ही यांची हौस आहे, ही यांची इच्छा आहे, हे काही मोजके लोक आहेत जे काही एका विशिष्ट पद्धतीने विचार करतायत, यांचं ऐकायला हरकत नाही पण यांच्या पद्धतीने वागण्याची अजिबात गरज नाहीये. म्हणजे खूप मागे आपल्याकडे रामदास फुटाणे असं म्हणायचे की आपला समाज तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही. प्रश्न असा आहे की तमाशा काय प्रकारची मूल्य व्यवस्था देतो आणि कीर्तन काय प्रकारची मूल्य व्यवस्था देतं, याचा जोपर्यंत आपण खोलात जाऊन विचार करत नाही तोपर्यंत आपला समाज कशामुळे बदलत नाही आणि कशामुळे सुधारत नाही याचा आपल्याला नीट अंदाज येत नाही.
आम्ही 20 वर्ष आंदोलन केलं, लोकांनी अगदीच आम्हाला पूर्ण दूर फेकून दिला अशातला भाग नाही, पण आम्हाला एक टप्पा असा आला की आम्हाला वाटलं मराठी शाळांच्या बाबतीमध्ये आता काहीच करता येणं शक्य नाही. म्हणजे आम्ही 10 मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जातील अशा प्रकारचा प्रयत्न एका बाजूला करायला घेतला की दुसरीकडे सरकार एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा काढायला अशी परवानगी द्यायचं की हजारभर मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जायला लागायची. म्हणजे तुम्ही एखादं बारीक भोक मुजवायला घेतलंय आणि दुसरीकडे मोठं भगदाड पडलेलं आहे. अशा प्रकारची अवस्था ज्या समाजामध्ये आहे त्या समाजामध्ये तुम्ही काम कसं करता? तर याच्या बाबतीतलं माझ्या समोरचं उत्तर मेधा पाटकरांचं आहे. आपल्यापैकी अनेकांना मेधाताई पाटकर माहिती आहे. मेधा पाटकरांचं आयुष्य का महत्वाचं आहे? तर मेधा पाटकरांनी या देशामध्ये कोणत्याही विकास प्रकल्पाच्या पूर्ततेच्या अगोदर जे बाधित लोक आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे हा मुद्दा सरकारच्या गळी उतरवला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भाकरा नांगल पासून महाराष्ट्रातल्या चांदोलीच्या धरणापर्यंत अनेक धरण, म्हणजे अगदी कोयनेचं धरण तुम्ही घ्या, अनेक धरणं आपल्याकडे झालेली आहेत ज्याच्यामध्ये ज्यांना वीज मिळाली, ज्यांना पाणी मिळालं ते अत्यंत आनंदी आहेत. पण ज्यांची घरं गेली, ज्यांची शेतं गेली, ज्यांचं हॅबिटॅट गेलं, त्या सगळ्या लोकांच्या पुनर्वसनाबद्दल लाभार्थींना काही वाटलं नाही, नोकरशहांना काही वाटलं नाही, सरकारला काही वाटलं नाही. तुमच्यापैकी ज्या कोणाला थोडी खोलात जाऊन माहिती घ्यायची आहे, कोयनेच्या धरणाचे जे पुनर्वसनग्रस्त आहेत त्यातले काही लोक साताऱ्यात आहेत आणि काही लोक चिपळूणमध्ये आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या ठिकाणी सरकारनं पुनर्वसित माणसांना या दृष्टीने विभागून ठेवलेलं होतं त्या काळच्या की पुनर्वसन झालेल्या माणसांनी एकत्र येऊन कोणत्याही प्रकारचा आवाज पुनर्वसनातनं होणाऱ्या त्रासाबद्दल उठवू नये. मेधा पाटकरांनी काय केलं? तर मेधा पाटकरांनी नर्मदेच्या आंदोलनाच्या वेळेला, नर्मदेच्या आंदोलनाच्या बाबतीत मेधा पाटकरांना यश नाही आलं एका मर्यादेनंतर, कारण सरकारने त्यांना विकास विरोधी ठरवलं, सरकारने त्यांना अमेरिकेचं एजंट ठरवलं, सरकारने त्यांना विकासाच्या विरोधी वागणारी व्यक्ती म्हटलं. पण मेधा पाटकरांनी याच संपूर्ण देशामध्ये पुनर्वसन केल्याशिवाय लोकांना विकासाच्या प्रकल्पामध्ये बाधित करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका लावून धरली. आणि तुम्ही ज्या वेळेला विकास करता आहात त्यावेळेला जे बाधित आहेत त्यांची पण विकासाची व्याख्या तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा लाभार्थ्यांच्या विकासाच्या व्याख्येबरोबरच लक्षात घेतला पाहिजे. ही गोष्ट मेधा पाटकरांनी मांडली. आता गेली 40 वर्ष मेधाताई आंदोलन करतायत. त्या ईशान्य मुंबईच्या लोकसभेच्या तिकिटावर उभ्या राहिल्या, मला वाटतं आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्या उभ्या राहिल्या. आणि ज्या माणसांनी एरवी मेधाताई पाटकरांच्या आंदोलनामध्ये मोर्चांमध्ये सहभाग दिलेला आहे त्या मंडळींनी सुद्धा मेधा पाटकरांना मतं दिली नाही. मेधा पाटकरांचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर त्या एका निवडणुकीनंतर त्या स्वतःच राजकारणामधून दूर झाल्या. आता तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहतो आपण? म्हणजे मेधा पाटकरांचं आयुष्य म्हणजे ही एक दीर्घ अपयशांची मालिका आहे का? तर सिनिकली तुम्ही विचार केला तर तुम्हाला तसं पाहता येईल. पाहिलं कसं पाहिजे की मेधा पाटकरांनी या देशातल्या बलाढ्य भांडवलशाही ताकदीला, या देशातल्या बलाढ्य सत्ताधीशांना पहिल्यांदा हे जाणवून दिलं की विकासाची व्याख्या ठरवण्याचा अधिकार समाजातल्या सर्वाधिक वंचित घटकांना पण आहे. आदिवासींना आहे, आदिवासींमधल्या बायकांना आहे. आणि त्यांच्या विकासाच्या व्याख्येचा जर आपण नीट विचार केला तरच आपण भारतामध्ये विकासाचं नवं प्रतिमान किंवा मॉडेल राबवू शकतो. आणि त्यामुळे मेधा पाटकरांच्या सारखी व्यक्ती असेल, तिचं जे यशापयश आहे, त्यांचं जे यशापयश आहे ते आम्हाला मराठीच्या आंदोलनामध्ये महत्वाचं वाटतं. कारण 40-50 वर्ष जो विषय एखाद्या सरकारच्या अजेंड्यावरच नव्हता, आणि मी एखाद्या सरकारच्या म्हणजे अमुक पक्षाच्या सरकारच्या म्हणत नाही, काँग्रेसच्या पण नव्हता, जनता पक्षाच्या पण नव्हता, भाजपच्या पण नव्हता. कारण भारतातला जो राजकीय वर्ग आहे तो कोणाचा तरी एजंट आहे. भारतातला जो राजकीय वर्ग आहे तो कोणाच्या तरी वतीनं काम करतो आणि त्यांना सर्वसामान्य माणसांच्या बाजूने विचार करायला जर मेधा पाटकरांनी भाग पाडलं असेल तर मला असं वाटतं की त्यांच्या अपयशातनं आम्ही काय शिकलो? तर 40 वर्ष काम करून पुरेसं यश एखाद्या व्यक्तीला मिळालं नसेल तर 20 वर्ष काम केल्यानंतर आमच्यासारख्या लोकांनी आपल्या अपयशाचा फार गवगवा करता कामा नये.
आम्हाला अपयश काही प्रमाणात मिळालं का, तर मिळालं, पण आम्हाला यशही काही प्रमाणामध्ये मिळालं. महाराष्ट्र सरकारमध्ये मराठी भाषेचा विभाग नव्हता, तो मराठी भाषेचा विभाग आम्ही महाराष्ट्र सरकारला करायला भाग पाडलं. युनिकोड सारखी गोष्ट महाराष्ट्र सरकारला करायला भाग पाडली. 150-200 का होईना मराठी शाळांना मान्यता आम्ही महाराष्ट्रामध्ये मिळवली. आणि त्यातनं मला असं वाटतं की यशाकडे आणि अपयशाकडे एक सापेक्ष पद्धतीनं पाहणं हे आम्हाला त्या निमित्ताने जमलं किंवा जमतं आहे. इथे मागे माझे मराठी शाळा चालवणारे एक सहकारी विलास डिके राहतात. ते संगमेश्वरच्या जवळनं इथे आपल्या कार्यक्रमासाठी आलेत. त्यांचा मी उल्लेख यासाठी करतो की आम्ही ज्या वेळेला 2010 साली मराठी शाळांच्या मान्यतेसाठी आंदोलन करत होतो, तर ती आंदोलन करत असताना ते चिपळूण जवळच्या कुशिवडी इथे एक शाळा चालवत होते. आणि ते स्वतः अत्यंत समाजाच्या तळच्या घटकातले गृहस्थ आहेत. त्यांच्या पत्नी पिकोफॉलचं काम करतात. ते स्वतः अगदी गावातली किमान कामं करून त्यांनी स्वतःची उपजीविका चालवलेली आहे. पण त्यांना असं वाटत होतं की गावातल्या मुलींनी, विशेषतः मुलींनी शाळेत गेलं पाहिजे, कारण त्या गावाच्या बाहेर जर शाळेमध्ये त्यांना फार जावं लागलं तर त्यांचं शिक्षण थांबेल. त्यांनी खूप हिरिरीने प्रयत्न करून, म्हणजे अगदी आता सुद्धा ते मुंबईला ज्या वेळेला जातात त्यावेळेला गावातल्या मुलांसाठी, गावातल्या लोकांच्यासाठी 5-25 पुस्तकं कोणा कोणाकडनं तरी मागून तिकडच्या वाचनालयामध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बरोबरीने आम्ही मराठी शाळेला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न केला, पण स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरची शाळा तिथं आम्ही त्यांच्यासाठी मिळवू शकलो नाही आणि त्यामुळे ती शाळा अंतिमतः बंद पडली. आता ती शाळा बंद पडल्याने काय नुकसान झालं, तर अशा अनेक मुली ज्यांचं किमान 7वी-8वी पर्यंतचं शिक्षण त्या गावामध्ये झालं असतं आणि 7वी-8वी पर्यंतचं शिक्षण जर झालं असतं तर त्या मुलींच्या घरामध्ये थोडं लोकांना बळ मिळून त्यातला एक 10% मुली तरी 10वी-12वी पर्यंत गेल्या असत्या आणि त्यांच्या जगण्याचा क्रम बदलू शकला असता. तो त्यांच्या जगण्याचा क्रम बदलू शकला नाही. आता हे कशामुळे घडलं, तर चळवळ आम्ही केली पण आम्हाला पुरेसं यश आलं नाही. कारण राजकीय जी व्यवस्था आहे, म्हणजे त्या भागामध्ये शाळा मिळाली नाही का, शाळा मिळाली, पण कोणाला शाळा मिळाली, तिथला जो राजकीय पुढारी आहे त्या राजकीय पुढाऱ्याला शाळा मिळाली, एका गरीब माणसाला शाळा चालवायला मिळाली नाही. म्हणजे आपल्याकडे मराठी शाळा चालवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रामाणिक आहात का, तुमच्याकडे निष्ठा आहे का, याच्यापेक्षा तुमच्याकडे राजकीय वारसा आहे की नाही, तुम्ही धनदांडगे आहात की नाही, या प्रकारची पार्श्वभूमी जेव्हा विचारात घेतली जाते तेव्हा बऱ्यापैकी नीटपणे प्रयत्न करणाऱ्या लोकांचे जे प्रयत्न आहेत ते अत्यंत छोट्या पातळीवर सुद्धा खुडले जातात असं आपल्या लक्षात येईल. आता या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातो, जवळपास 8-10 जिल्ह्यांमध्ये मी, डॉक्टर प्रकाश परब, आनंद, साधना, धनराज आम्ही सगळे जाऊन आलो. आता आम्ही जातो म्हणजे काय करतो, तर आम्ही आमच्या पार्टनर्सच्या बरोबरचे कार्यक्रम करतो. म्हणजे काही ठिकाणी आम्ही किशोर ढमालेंच्या बरोबर कार्यक्रम केला, एक ठिकाणी आम्ही नंदकुमार मोरे यांच्या बरोबर कार्यक्रम केला, एक ठिकाणी संपत देसाईंच्या बरोबर कार्यक्रम केला, एक कार्यक्रम आजचा आम्ही सत्यजित बरोबर करतोय, कालचा कार्यक्रम आम्ही बाळू मिस्त्रींच्या बरोबर केला. म्हणजे त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर काम करणारी जी माणसं आहेत त्या माणसांच्या बरोबर काम करण्याचा फायदा असा आहे की बोलून गेल्यानंतर एकदा का ती वाफ निघून गेली की नंतर काही प्रमाणामध्ये काम उभं राहिलं पाहिजे, नाहीतर नुसतंच बोलून माणसं निघून जातात, लोकांना ऐकताना थोडा वेळ बरं वाटतं पण प्रत्यक्षात ग्रासरूट लेवलचं काम उभं राहत नाही. या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सगळ्या भाषेचं काम करणाऱ्या किंवा कोणत्याही चळवळीचं काम करणाऱ्या लोकांच्या पुढे गांधी हा माणूस अत्यंतिक मोठा आदर्श यासाठी आहे की 2 आंदोलनांच्या मध्ये काय केलं पाहिजे, तर ते लोकांना सांगायचे की चरखा चालवा. आता चरखा चालवा हे एका पातळीवर अत्यंत लोकांना मोनोटोनस, एकसुरी आणि निरर्थक वाटणारं काम आहे, पण त्याच बरोबरीने 2 आंदोलनांच्या दरम्यान माणूस ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. 2 आंदोलनांच्या दरम्यान माणूस जोडलेला राहिला पाहिजे आणि माणसाला असंच काम दिलं पाहिजे जे त्याच्या वकुबाला झेपणार आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाकडनं जग बदलण्याची, क्रांती करण्याची, सर्वस्वाचा त्याग करण्याची, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याची अशा प्रकारची अपेक्षा जर आपण बाळगायला लागलो तर माणसं हळूहळू, ज्याला आपण स्लँग भाषेमध्ये कल्टी मारणं असं म्हणतो, तशा पद्धतीनं लोक मागच्या मागे निघून जातात. त्यामुळे लोकांनी किती त्याग करायला पाहिजे याचं सुद्धा काम करणाऱ्या लोकांनी काही एक
भान ठेवायला पाहिजे. काही वेळेला माणसं तुम्हाला कामासाठी पैसे देतात, काही वेळेला कामासाठी वेळ देतात, काही वेळेला कामासाठी इनपुट्स देतात. काही वेळेला एखाद्या माणसाकडे तीनही गोष्टी असतात, काही वेळेला एखाद्या माणसाकडे एकच गोष्ट असते किंवा एक किंवा दोन गोष्टी असतात. कोणत्याही बऱ्या संघटकाला, कोणत्याही बऱ्या चळवळ चालवणाऱ्या माणसांना जसजशा या गोष्टी मिळतील तसतशा या पद्धतीनं आपल्याला स्वीकाराव्या लागतात. आता काल आम्ही गोपुरीमध्ये कार्यक्रम केला. गांधींचा वारसा असलेली कणकवली मधली ती संस्था आहे. 25 वर्ष ती संस्था जवळपास बंद पडलेली होती, पण तिथे काही लोकांनी ती नव्याने सुरू केली आणि आता तिथे नव्या माणसांचा वावर सुरू झालेला आहे. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर आपल्याकडे या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या लोकांच्या मध्ये 30 ते 40 मधले किमान एक 7-8 लोक आहेत. आम्ही ज्यावेळेला कार्यक्रमाला सुरुवात केली किंवा अगदी एक काही महिन्यापूर्वीपर्यंत आमच्या कार्यक्रमाला 50च्या पुढचेच लोक यायचे किंवा अनेक वेळेला पेन्शनर मंडळीच कार्यक्रमाने यायची, जर आली तर 50 माणसं 60 माणसं जी काही ज्या संख्येने येत असतील ती. आता आम्हाला असं दिसतंय की या प्रकारचा आंदोलनाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर घेऊन जात असताना लोक सोशल मीडियावरनं मी काय करू शकतो, मी तुमचं कॅम्पेन लोकांपर्यंत नेऊ शकतो का किंवा नेऊ शकते का, मी माझ्या जिल्ह्याच्या पातळीवर आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतो का किंवा होऊ शकते का, या प्रकारचे प्रश्न लोक विचारताना दिसतात. मला या बाबतीमधला पडणारा प्रश्न असा आहे आणि आतापर्यंतच्या आमच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही हे केलं नाही, आजपासून आम्ही ते करतो आहोत. चिन्मयी सुमित जे आमच्या सोबत गेली अनेक वर्ष काम करतात, त्यांनी असं म्हटलं की आपण आपल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जातो आणि आपण भाषण करतो, आपलं मनोगत मांडतो, पण लोकांना काय प्रश्न पडतात आपलं बोलून झाल्यावर, ते प्रश्न जर आपण आयोजक म्हणून लोकांच्याकडनं घेतले, मनोगत नाही प्रश्न लोकांचे घेतले आणि त्यातल्या काही निवडक प्रश्नांची उत्तरं जर कार्यक्रम संपताना किंवा आपली भाषणं संपल्यानंतर लोकांना उत्तरं देता आली तर लोकांना असं वाटणार नाही की हे बोलले आले आणि निघून गेले. लोकांच्या मनामध्ये असलेल्या काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा देण्याचा प्रयत्न यानंतरच्या भागामध्ये आम्ही करणार आहोत. आता महाराष्ट्रभरामध्ये आम्ही ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला जाणवणारी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या 10-15 वर्षामध्ये महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय झालंय तर हिंदू संस्कृती, हिंदू माणूस, हिंदूंचे सण आणि मुसलमानांना ठेचलं पाहिजे या प्रकारच्या जाणीवा समाजामध्ये कमालीच्या तीव्र आहेत. गेल्या 10-15 वर्षामध्ये या संपूर्ण देशाचा अंतरात्मा ढवळून निघालेला आहे. तो का ढवळून निघाला आहे तर आपल्यातल्या अनेक लोकांना आपल्या समाजामध्ये सोशल मीडिया येण्याच्या अगोदर सुप्त असलेल्या आणि आता व्यक्त होणाऱ्या आणि व्हॉट्सअपमधनं प्रॉपगँडाला बळी पडणाऱ्या अनेक लोकांना असं वाटतं आहे की या देशामध्ये मागच्या 60-70 वर्षात फार गैर घडलं, आता ते सगळं गैर जे घडलेलं होतं ते दुरुस्त करण्याची वेळ या नव्या कालखंडामध्ये आलेली आहे आणि म्हणून आपण ते वेगाने दुरुस्त केलं पाहिजे. शक्य झालं तर हिंसक पद्धतीने दुरुस्त केलं पाहिजे, पण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने का होईना पण दुरुस्त केलं पाहिजे. आता या सगळ्याचा मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या आंदोलनाशी काय संबंध आहे तर 1985 साली त्यावेळेची जी शिवसेना आपली होती त्या शिवसेनेनं मराठी मनांपासून हिंदू जनांपर्यंतचा प्रवास सुरू केला. ज्या दिवशी त्यांनी मराठी मनापासून हिंदू जनांपर्यंत जायला सुरुवात केली त्या दिवशीच त्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे तुम्ही एकदा हिंदू जनांकडे गेलात की तुम्हाला माघारी मराठी जनांकडे यायला फार वेळ लागतो, कारण माघारी येण्याच्या प्रवासामध्ये उत्तर भारतीय पण लागतात आणि गुजर मारवाडी पण लागतात. उत्तर भारतीयांची संख्या खूप आहे आणि गुजर मारवाड्यांकडे भांडवल खूप आहे. त्यामुळे गेल्या 30-40 वर्षामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल कोणाचं आहे, मारवाड्यांचा आहे. लोकसंख्या कोणाची आहे, उत्तर भारतीयांची आहे. आजच्या घडीला म्हणजे बाबासाहेबांचं एक विधान माझा एक सहकारी स्वप्नील राऊत याने सोशल मीडियावर टाकलंय. त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की या राज्यामधली सगळी संसाधनं महाराष्ट्रामधनं येतात आणि मुंबईला मिळणारी संसाधनं महाराष्ट्रातनं येतात आणि मुंबईवरचा अधिकार म्हणून महाराष्ट्राचा आहे. आजच्या घडीची मुंबई जर तुम्ही काढून बघितली, मुंबई महानगर प्रदेश काढून बघितला तर या मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या जवळपास 4.25 कोटी आहे.
त्या 4.25 कोटी लोकसंख्येमध्ये मोठी लोकसंख्या उत्तर भारतीयांची आहे आणि प्रचंड मोठा पैसा गुजर मारवाड्यांचा आहे. यानंतरच्या काळामध्ये आपले मुख्यमंत्री सतत असं म्हणतात, ते मुंबई शहर असं म्हणत नाही, ते MMRचा प्रदेश असं सातत्यानं म्हणतात. हा जो MMRचा प्रदेश आहे याचं ज्या वेळेला वेगळं राज्य करण्याचा विचार राज्यकर्त्यांच्या मनामध्ये येईल त्यावेळेला मराठी ही त्या राज्याची पहिली भाषा राहणार नाही, हिंदी ही त्या राज्याची पहिली भाषा होईल. कारण उत्तर भारतीयांची लोकसंख्या प्रचंड आहे, गुजर मारवाड्यांचा पैसा प्रचंड असल्यामुळे राज्य जेव्हा आपल्या ताब्यात होतं किंवा आहे असं आपल्याला वाटतं तेव्हाही गुजर मारवाडी आपल्याला मुंबई तुमची, भांडी घासा आमची असं उपहासाने म्हणत होते. अशा प्रकारचं वेगळं राज्य झालं तर गुजरातीचं महत्व प्रचंड वाढेल आणि मराठी ही 3ऱ्या क्रमांकाची भाषा होईल. आणि जर ती 3ऱ्या क्रमांकाची भाषा झाली तर पहिल्या क्रमांकाची भाषा असताना मराठी माणसाची अवस्था काय आहे याचा जर आज तुम्ही विचार केलात तर 3ऱ्या क्रमांकाची भाषा झाल्यानंतर मुंबई शहरात, मुंबई महानगर प्रदेशामध्ये आणि वेगळ्या झालेल्या एखाद्या राज्यामध्ये मराठी माणसाची अवस्था काय होईल याचा आपण सगळे सहजपणाने विचार करू शकाल. डॉक्टर परबांनी मराठी शाळांच्या बद्दल सांगितलं. मराठी शाळा बंद पडण्यामुळे काय तोटा होतो आहे हे सर्वज्ञात आहे. असं नाहीये की लोकांना मराठी शाळा बंद पडल्यानं होणारा तोटा कळत नाहीये. म्हणजे अनेक लोक आमच्याशी चर्चा करतात, आनंदशी आणि साधनाशी चर्चा करतात की आम्हाला जवळ मराठी शाळा बरी मिळाली नाही आणि त्याच्यामुळे नाईलाजाने आम्हाला, आमच्या कुटुंबातल्या लोकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये लोकांना घालावं लागलं. अंतिमतः त्यातनं अशा निष्कर्षापर्यंत माझे सहकारी आलेले आहेत की ज्यांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये घालायचं असतं ते इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना घालण्यासाठी आवश्यक ती सर्व कारणं तातडीने शोधून काढतात आणि ज्यांना आपल्या मुलांना मराठी माध्यमात घालायचं आहे ते सर्व प्रतिकूलतेवर मात करून आवश्यक ती मराठी शाळा शक्य त्या प्रयत्नांनी शोधून काढतात. अंतिमतः तुम्हाला काय शोधायचं आहे? तुम्हाला मराठी शाळा शोधायची आहे का इंग्रजी शाळेमध्ये मुलांना पाठवून स्वतःचं समर्थन करणं शोधायचं आहे? हा निष्कर्ष ज्याचा त्याने काढायचा आहे. गेल्या 10-20 वर्षामध्ये आपली मुलं पहिलीपासून इंग्रजी शिकली रामकृष्ण मोऱ्यांच्या कृपेमुळे. आणि रामकृष्ण मोऱ्यांनी सगळ्यांना हे इंजेक्शन दिलेलं आहे की ब्राह्मणांची मुलं परदेशात गेली, मोठी झाली, बहुजनांच्या मुलांनी पण इंग्रजी शिकलं पाहिजे. आणि बहुजनांना पण असं वाटलं की हे सगळं बरोबरच आहे. कोणीही रामकृष्ण मोऱ्यांना ते लिंग्विस्ट आहेत का असा प्रश्न विचारला नाही, ते एज्युकेशनिस्ट आहेत का असं विचारलं नाही, त्यांचा चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास आहे का विचारला नाही. आणि आज रामकृष्ण मोरे हयात नाहीत आहेत, पण गेल्या 20-25 वर्षामध्ये पहिलीपासून इंग्रजी शिकवल्यानंतर मराठी माध्यमाच्या शाळांमधल्या मुलांचं इंग्रजी किती सुधारलं आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळांमधल्या मुलांचं मराठी कसं आहे हा एका बाजूला प्रश्न. आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घातल्यानंतर त्या मुलांचं आकलन 10वी-12वी नंतर काय दर्जाचं आहे आणि त्यांना येणारी दुसरी भाषा काय दर्जाची आहे याचं काय ऑडिट आपल्या समाजाने केलंय? तर याचं काहीही ऑडिट आपण का केलं नाही? मराठी शाळांचं ऑडिट आपण का करत नाही? कारण मराठी शाळांचं ऑडिट करणं सरकारला गरजेचं वाटत नाही. इंग्रजी शाळांचं ऑडिट का नाही करत? कारण इंग्रजी शाळांचं ऑडिट करण्याची कोणात हिंमत नाहीये. इंग्रजी शाळांच्या दरवाजाच्या आतमध्ये जाण्याची महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या आणि सरकारच्या गट शिक्षण अधिकाऱ्याची आणि विस्तार अधिकाऱ्याची हिंमत होत नाही. कारण तेच त्या CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा चालवणाऱ्या लोकांना चिठ्ठ्या पाठवतात आपल्या ओळखीच्या लोकांना ऍडमिशन मिळवून देण्यासाठी. ज्यांनी आपला स्वाभिमान 1-2 ऍडमिशनसाठी विकलेला आहे ते लोक अजिबात या शाळांचं ऑडिट करण्याच्या मानसिक क्षमतेमध्ये असणार नाहीत. आपण एक समाज म्हणून असं पाहिलं पाहिजे की यानंतरच्या काळामध्ये इंग्रजी शाळांचं पण ऑडिट झालं पाहिजे. तुमच्या अवतीभोवती, लांजामध्ये, राजापूरमध्ये, रत्नागिरीमध्ये तुम्ही सगळ्या जर इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या तुम्ही काढून बघा. सर्व राजकीय पक्षांच्या पंचायत समिती आणि वरच्या लेवलचे जे पुढारी आहेत त्यांच्या साधारणपणे इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या शाळा कोणाच्या आहेत? तर साधारणपणे 50 वर्षापूर्वी जी मंडळी राजकारणामध्ये होती अशा माणसांनी मराठी माध्यमाच्या शाळा काढल्या. कारण तेव्हा मराठी माध्यमाच्या शाळा काढल्या जात होत्या.
त्याच प्रिमाइसेस मध्ये लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढतात आणि मग लोक काय म्हणतात, इथे मराठी माध्यमाची शाळा आहे, इथे इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, चॉईस आहे लोकांना, ज्यांना पाहिजे तिकडे जातील. तुम्ही कुठल्याही शहरामध्ये, कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही निम शहरी भागामध्ये जा, एका कॅम्पसवर मराठी माध्यमाची आणि इंग्रजी माध्यमाची शाळा एका ठिकाणी असेल तर वाळवी सारखी इंग्रजी माध्यमाची शाळा मराठी माध्यमाच्या शाळेला खाऊन टाकते. याचं कारण असं आहे की जे शाळा चालवणारे संस्था चालक आहेत त्यांचीच मुलं त्या शाळांमध्ये जातात. त्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जात नाहीत. मग तुम्ही गरिबांच्या मुलांनी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकावं हे कोणत्या तोंडाने लोकांना सांगाल? अशा परिस्थितीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं जर कुत्र्यांच्या छत्रीसारखं पीक आलेलं असेल तर ती गुणवत्तेची वाढ झालेली आहे म्हणून नाही, तर सुमारीकरणाचं सार्वत्रिकीकरण झालंय समाजामध्ये. त्यामुळे अक्षरशः गल्ली बोळामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत आणि लोकांची अपेक्षा काय आहे की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांसमोर आपल्या 3 वर्षाच्या मुलाने किंवा मुलीने एक पोएम म्हणून दाखवली पाहिजे, कविता नाही, पोएम म्हणून दाखवली पाहिजे. ती पोएम म्हणून दाखवली की आई वडील मोक्षाला जायला मोकळे होतात. आजी आजोबांना ती पोएम कळत पण नसते, पण तरीही त्यांना वाटतं की हे योग्य घडलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण आजी आजोबा काय बोलतायत हे न कळणारी नातवंड आणि नातवंड काय म्हणतायत हे अजिबात थांगपत्ता न लागणारे आजी आजोबा एकाच कुटुंबामध्ये गेल्या 10-20 वर्षात निर्माण केलेत. याचे काय कौटुंबिक परिणाम होणार आहेत तो फार पुढचा भाग आहे. म्हणजे ही जी मुलं आहेत ज्यांना आपण जेनझी वगैरे म्हणतो, ही मुलं व्यक्ती केंद्रित तर आहेतच, पण यांची भाषा पण इतकी वेगळी आहे की आजी आजोबांचं काय घडतंय आणि मुलांचं काय घडतंय याच्यामध्ये परस्परामध्ये काही ताळमेळ राहिलेलं नाही. या परिस्थितीमध्ये आपण कसं समाज म्हणून पुढे जाणार? आणि आपण आपल्याला महाराष्ट्र वगैरे म्हणतो. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र गीत अनिवार्य केलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्र गीत अनिवार्य केलं की आपली बाकीची आणखी बरीच पापं कमी होतात, महाराष्ट्रावरचं आपलं प्रेम आणखी वाढतं. महाराष्ट्र गीत अनिवार्य केल्यामुळे किंवा मराठीमधनं तुम्ही एखादा कार्यक्रम तुमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक केल्यामुळे मराठी भाषेचं थेट भलं होत नाही. मराठी शाळा नीट चालल्या, मराठी वाचनालय नीट चालली, मराठी सांस्कृतिक संस्था नीट चालल्या तर मराठीचं भलं होतं. तुम्ही कोमसापाचं सर काम करता. मधुबाईंना आता आम्ही जेव्हा हिंदी सक्तीच्या बद्दल गेले काही महिने बोललो, मधुबाईंना हे पटलं आहे आता की हिंदी सक्ती हा प्रॉब्लेम आहे. पण 15-20 वर्षांच्या पूर्वी जेव्हा मी, डॉक्टर प्रकाश परब आम्ही मुंबईत असं सांगायचो की मराठी भाषेचा प्रश्न हा मुंबईचा नाहीये, हा सबंध महाराष्ट्राचा प्रश्न आहे, तेव्हा मधुबाईंसारखी मान्यवर माणसं सुद्धा म्हणायची हे तुम्ही काहीही सांगता, हा फक्त मुंबई शहराचा प्रश्न आहे, गावामध्ये सगळं छान चाललेलं आहे. गावामध्ये सगळं छान चालल्याचं आपल्या लेखकांना का वाटत होतं? कारण आपल्या कवींची संमेलनं होत होती, ती सगळी संमेलनं साखर सम्राट करत होते, सगळ्या कवींना बरी मानधनं आणि नंतर दारू प्यायला मिळत होती. त्यामुळे मराठी भाषेचं सगळं नीट चाललेलं आहे असं लोकांना खाल्ल्या पोटाने वाटत होतं. आता परिस्थिती अशी आहे की तुमच्या कविता ऐकायला सुद्धा माणसं उरलेली नाहीयेत. कारण तुमच्या कविता ऐकायला येणारा जो वर्ग होता त्याला अजून खालच्या लेवलचं मनोरंजन पाहिजे म्हणून ते गौतमी पाटीलचा नाच पाहतायत. म्हणजे तुम्हाला जे तुमचं काम सांस्कृतिक आहे असं वाटत होतं ते सुद्धा अजिबात सांस्कृतिक आणि समाजाला ऍक्सेप्टेबल अशा प्रकारचं उरलं नाहीये. यानंतरच्या काळामध्ये हे जे अशा प्रकारचे कार्यक्रम जे तुमच्याशी आम्ही बोलतो आहोत, आता हे जेव्हा शूट होऊन लोकांच्या पुढे जाईल, हे एक प्रकारची फेक रियालिटी आपण बनवतोय बघा. म्हणजे लोकांना काय वाटेल की प्रकाश परब आणि दीपक पवार यांनी एवढं रक्त ओकलेलं आहे की उभा महाराष्ट्र यांनी पेटवलेला आहे. पण प्रकाश परब आणि दीपक पवारला कार्यक्रम संपताना हे माहिती आहे की इथं 25च लोक होते आपलं ऐकायला. पण ही जी 25 लोक आहेत, मग आम्ही काय म्हणतो, आम्हाला गर्दी नको, आम्हाला दर्दी हवेत. हे सगळे जे आहेत ना हे आमचे बचाव पक्ष आहेत आणि म्हणून जिथे गर्दी पाहिजे ना तिथे गर्दीच पाहिजे. म्हणजे तुमचं ऐकायला जिथे 500 लोकांनी यायला पाहिजे तिथे 500च लोकांनी यायला पाहिजे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेची फी वाढली
इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये नुसतं खुट्ट झालं की आई बाप मुंबई सारख्या शहरामध्ये रस्ते अडवतात, पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुताऱ्या नसतात, मुलींना पाळीच्या दिवसामध्ये शाळेला जाता येत नाही आणि त्या 4 दिवसांमध्ये मुली घरी राहतात. कधी पालक रस्त्यावर आल्याचं तुम्ही पाहिलंय का? जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी मुलगी मुलगी नाहीये का? इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जे लोक टाय बूट लावून जातात, ज्यांच्या आई बापांकडे तुलनेनं जास्त सरप्लस पैसा आहे, त्यांच्याच मुलांना समाजामध्ये जास्त किंमत आहे का? तर आहे. आत्ताच्या घडीला समाजामध्ये पैसा टाकणाऱ्यांच्या मुलांना समाजात जास्त किंमत आहे आणि वंचितांच्या परिघावरच्या लोकांच्या मुलांना समाजामध्ये फार किंमत नाही. आणि म्हणूनच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 20चा पट 19 झाला की शाळा बंद होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्लस्टर स्कूल काढायचं यांनी ठरवलंय. 4 किलोमीटर अंतरावर शाळेमध्ये पोरं बसमध्ये बसवून नेणार आहेत. इथे एसटी महामंडळाची बस नीट चालवण्याची यांची लायकी नाहीये. हे लोक काय पद्धतीनं लोकांना बसेसमध्ये बसवून नेणार आहेत? इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये तुम्ही बघा, जीपमध्ये पोरं भरून 40-40 किलोमीटर लांब लोक नेत आहेत. का नेत आहेत? कारण त्यांनी एक प्रकारचं स्वप्न दाखवलंय की हे कोंबून नेलेल्या मुलांना आम्ही या जगाच्या वेगळ्याच प्रकारच्या एका नव्या विश्वामध्ये घेऊन जाणार आहोत. ही जी जिल्हा परिषदेतली मुलं आहेत, ही महानगरपालिकेच्या शाळेमधली मुलं आहेत, जी वंचितांची मुलं आहेत, त्यांचं एक जग वेगळं आहे. आणि इंग्रजी माध्यमाच्या CBSE ICSE बोर्डाच्या शाळेमधल्या मुलांचं एक समांतर विश्व आहे. एकाच वेळेला आपण 2 वेगवेगळ्या विश्वामध्ये राहतो आहोत. त्यामुळे तुम्ही ती मुलं जेव्हा CBSE ICSE बोर्डाची लांजासारख्या ठिकाणी, राजापूर सारख्या ठिकाणी सहलीला येतील, त्यावेळेला तुम्ही त्यांना आणखी काही वर्षांनी घावणं देऊ शकाल अशी परिस्थिती नाहीये. त्यांच्यासाठी तुम्हाला मॅगडीच उघडावं लागण्याची शक्यता आहे किंवा ती पोरं आपल्या बरोबर जे लागते ते बांधूनच घेऊन येतील अशी शक्यता आहे. तर या तुमचं फक्त शाळा नाही बंद पडत, तुमची खाद्य संस्कृती बदलते, तुमची अन्न संस्कृती बदलते, तुमची पर्यटन संस्कृती बदलते, तुमचे जगण्याचे सगळे आयाम बदलतात. आणि हे सगळं जे बदलणं आहे हे म्हणजे फुले जसं म्हणतात, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, तसे एवढे सगळे अनर्थ मराठी शाळा बंद होण्याने केले. एक मराठी शाळा बंद पडली की 10 वाईट गोष्टी, 10 नको असलेल्या गोष्टी समाजामध्ये घडणार आहेत. मग आपली जबाबदारी काय आहे? तर 2 प्रकारची जबाबदारी आहे, ज्याला एक मॅक्रो जबाबदारी आपण म्हणतो आणि दुसरी मायक्रो जबाबदारी आहे. मॅक्रो जबाबदारी काय आहे? एक जबाबदारी अशी आहे की निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाकडनं पैसे मिळतात. अगदी बऱ्या आर्थिक परिस्थितीत असलेले स्त्री पुरुष सुद्धा आनंदाने ते पैसे घेतात. आणि मग लांजाच्या रस्त्यावर खड्डे पडले तरी तुमची पाठ मोडल्यावर तुम्हाला फार बोलता येत नाही. हे लांजात घडतं, ते घाटकोपरला घडतं, तेच दुसऱ्या महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये घडतं. कारण तुम्ही बाजारामध्ये तुमची किंमत 1,500-2,000 रुपये ठरवलेली आहे, किंवा तुम्ही कोणत्या तरी सणाला तुम्हाला काहीतरी गिफ्ट तुमचा लोकप्रतिनिधी देतोय त्याच्यावर तुमची किंमत ठरवली आहे, किंवा तुम्हाला शिर्डीला फुकट कोणतरी नेत आहे, चारधाम यात्रेला कोणतरी फुकट नेत आहे, याच्यावर तुम्ही तुमची किंमत ठरवलेली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही लोकशाहीमधले नागरिक नाही आहात, तुम्ही काही लोकांची प्रजा आहात. एका निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही क्ष माणसाची प्रजा असाल तर दुसऱ्या निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही य माणसाची प्रजा असाल. प्रजेचा मालक फक्त बदलतो आहे, बाकी गुलामगिरीचं स्वरूप आहे तसंच आहे. ही जी गुलामगिरी आहे, या गुलामगिरीचं एक रूप भाषिक गुलामगिरीचं पण आहे. आणि म्हणून काय काम करू शकतो आपण? तर एक महत्वाचं काम करू शकतो ते म्हणजे आपली भाषा आपल्याला महत्वाची वाटते का नाही हे एकदा वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर स्वतःला विचारून घेणं. आणि जर समजा आपल्याला असं वाटलं की बाबा मराठी नामशेष झाली तरी काही बिघडत नाही, मराठी अभिजात होती, ती ज्ञानेश्वर तुकारामांची होती, आता सातवाहनांची झाली आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम बाळगण्याचं, काही अडचण असण्याचं काही कारणच नाही. अशा परिस्थितीमध्ये काहीच न करता जर शांत बसायचं असेल तर समाज म्हणून तसा निर्णय आपण घेतला पाहिजे. पण मग नंतर पश्चाताप करायचा नाही हे पण ठरवलं पाहिजे. किंवा मग मायक्रो पातळीवर काय ठरवलं पाहिजे? तर माझ्या भागातलं वाचनालय मी जगू शकेन का?
माझ्या घरातली मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जाऊ शकतील का? माझ्या परिसरामधल्या रोजगारामध्ये मराठी माणसाला अधिक रोजगार देण्याचा प्रयत्न मी करू शकेन का? या प्रकारचे प्रयत्न जर आपल्याला करता आले तर मला असं वाटतं काही एक मराठी समाजाचं बल होण्याची शक्यता आहे. शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि नंतर आम्ही तिघही रादर तुमचे काही प्रश्न असले तर ते आम्ही घेऊ. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांच्या मध्ये म्हणजे आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये ज्या वेळेला भांडायला लागलो त्यावेळेला लोक असं म्हणायचे की नाही, आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाहीये, आमचा हिंदीला विरोध नाही, आमचा दुसऱ्या कुठल्याही भाषेला विरोध नाही. आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सातत्याने हे लोकांना सांगत आलो की आम्ही म्हणतच नाही आहोत की या भाषेला आमचा विरोध आहे आणि त्या भाषेला विरोध नाहीये. आमचा मराठीला पाठिंबा आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. हिंदीला आमचा पाठिंबा आहे की नाही हे आम्हाला कोणी विचारलं नाही, कोणी आम्हाला विचारण्याची गरज नाही, कारण हिंदी भाषा जगवण्याची जबाबदारी आमची नाहीये. हिंदी भाषा जगवण्याची जबाबदारी युपी बिहारच्या लोकांची आहे. त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं. त्यांनी पुस्तकं काढलेली आहेत, आम्ही ती वाचू. वाचक आहोत आम्ही त्यांचे स्टेक होल्डर नाही आहोत. गुजराती भाषा जगवण्याची जबाबदारी आमची नाहीये, मल्याळम भाषा जगवण्याची जबाबदारी आमची नाहीये. जसं मराठी भाषा जगवण्याची जबाबदारी केरळमधल्या माणसांची नाहीये आणि मराठी भाषा जगवण्याची जबाबदारी अमेरिकेमध्ये राहणाऱ्या NRI मंडळींची पण नाहीये. आपल्याकडच्या बऱ्याच लोकांचा असा गैरसमज झालाय की परदेशामध्ये आपण मराठीचा विकास केला की मराठीचं फारच बरं होणार आहे. परदेशामध्ये मराठीचा विकास केला तर तुम्हाला कन्सोलेशन प्राइज म्हणजे सांत्वन तुम्हाला पुरस्कार, उत्तेजनार्थ पुरस्कार मिळेल, पण त्याचं कौतुक तुम्ही कधी करू शकाल जर महाराष्ट्रामध्ये मराठी टिकली तर. महाराष्ट्रातली मराठी पूर्णतः नेस्तनाबूत झाली तर ती अमेरिकेत राहिली काय, इंग्लंडमध्ये राहिली काय आणि आफ्रिकेत राहिली काय, त्याने फार काही फरक पडेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. कारण मराठीची मूळ अस्तित्वाची भूमी काय आहे तर ती महाराष्ट्र आहे. आपण सातत्यानं महाराष्ट्र महाराष्ट्र असा शब्द वापरतो. हे महान राष्ट्र आहे असं आपण म्हणतो. 2010 साली ज्या वेळेला या राज्याला 50 वर्ष झाली त्यावेळेला अनुभवच्या अंकामध्ये सुहास पळशीकरांनी खुजा माणसांचा प्रदेश, आखूड माणसांचा प्रदेश अशा प्रकारचा लेख लिहिला होता. आखूड लोकांचा प्रदेश. त्यांचं असं म्हणणं आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर विशेषतः सर्व क्षेत्रामध्ये आखूड माणसं निर्माण झाली. म्हणजे फिजिकली आखूड नाही, इंटलेक्च्युअली आखूड, बौद्धिक दृष्ट्या खुजी माणसं निर्माण झाली. मला असं वाटतं ती खुजी माणसं का निर्माण झाली त्याचं एक कारण मगाशी परब सरांनी सांगितलंय. तुमची भाषा सुटली की माणसाचं खुजेपण वाढायला लागतं. तुमची संस्कृती सुटली की माणसाचं खुजेपण वाढायला लागतं. आणि आता असं झालंय या राज्यामध्ये, या देशामध्ये रादर, की आपल्याला असं वाटतं की एक देश, एक भाषा, एक संस्कृती हे सगळं जपणं आणि जगवणं याच्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. एक लक्षात घ्या, या देशाचं हिंदू राष्ट्र बनवण्याची जबाबदारी आपल्यावर नाही. या राष्ट्राचा गायपट्टा बनवण्याची जबाबदारी आपल्यावर नाही. आपल्यावर जबाबदारी काय आहे? आपल्यावर जबाबदारी चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या महाराष्ट्राची आहे. जी आपली बेसिक जबाबदारी आहे तेवढीच आपण पार पाडूया. भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा हे म्हणणं आपलं काम नाही. रामकृष्ण हरी हे आपलं काम आहे. वारकऱ्यांची परंपरा आपली आहे. मुसलमानांना धमक्या देण्याची परंपरा मराठी माणसांची नाही. इथले हमीद दलवाई आपले आहेत. वसईचे फादर दिब्रिटोन सारखे चर्चमध्ये मराठीतनं प्रार्थना करणारे आणि बायबलवर मराठीतनं लिहिणारे ख्रिश्चन आपले आहेत. इथला दलित आपला आहे, इथला बौद्ध आपला आहे, इथला जो गावखेड्यातला जैन आहे तो आपला आहे. आपला जैन कुठला नाहीये. मुंबईत बसून ज्याला माज आलाय तो लोढासारखा जैन आपला नाहीये. बाकीचे जे लोक आहेत ते आपल्या व्यापक मराठीपणामध्ये, मराठीच्या विस्तारलेल्या ओळखीमध्ये बसतात. ही ओळख आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर महाराष्ट्राचं नवमराठीकरण आणि महाराष्ट्र धर्म विकसित होईल असं मला वाटतं. सत्यजितचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे, विनीत आमचा विद्यार्थी आहे, इतरही लोक आहेत, मी मनपूर्वक आभार मानतो की इथं लांज्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करण्याचा घाट त्यांनी घातला. त्यानिमित्तानं काही लोकांच्या गाठीभेटी झाल्या आणि संघटकाला, कार्यकर्त्याला निराश होण्याचा अधिकार असतो असं मी मानत नाही, कारण तुम्हाला मग कामच करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आज 10 माणसं भेटली तर त्या 10 माणसामधनं 100 माणसांचं नेटवर्क उभं राहील अशा प्रकारच्या एका सदिच्छेवर आणि आत्मविश्वासावरच तुम्हाला काम करता येऊ शकतं. त्याच सदिच्छेवर मी आपल्या सगळ्यांशी बोललो आहे.
आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं. मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण सत्यजितला सांगा, त्या प्रश्नांची उत्तर आम्ही देऊ. धन्यवाद. तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात ना, त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षकांना, त्या मॅडमना विचारलेला प्रश्न आणि त्यांचं उत्तर की म्हणजे आम्ही प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नांना कसं यश मिळणार याच्याबद्दलची त्यांची जी मर्यादा त्यांनी सांगितली आहे. बरेचदा असं झालंय, आता याचं कारण तुम्हाला त्या व्यक्तीनं, कारण मी ओळखत नाही त्याच्यामुळे त्या जे सांगतायत त्याच्या अगोदर त्यांनी पुरेसे प्रयत्न केलेले आहेत का त्यांनी पाट्या टाकल्यात ह्याचा मला अंदाज येत नाही. तुम्ही सांगताय त्याच्यावरून दुसरी केस असावी असं मला वाटतं. आता तुम्ही जे म्हणलात की त्या गाडी घेऊन येतात, तर आता ह्याच्याकडे कसं पाहायचं? म्हणजे एकेकाळी असं होतं की चितळे मास्तर सारखे मास्तर गरीबच असायचे आणि त्यांच्या चपला, सगळ्यात फाटलेल्या चपला त्या चितळे मास्तरांच्या, हे आपल्याकडे पुलंनी सबंध महाराष्ट्रामध्ये लोकांना लोकप्रिय करून ठेवलेलं होतं. आता लोक म्हणतात मग काय शिक्षकाने गरीबच राहायचं का? तर शिक्षक आता गरीब राहिलेले नाहीयेत. म्हणजे कुठले शिक्षक गरीब राहिलेले नाहीयेत? ज्यांचा वयोगट 45च्या पुढचा आहे आणि ज्यांना 10-15 वर्ष परमनंट नोकऱ्या आहेत, असे लोक अजिबातच गरीब राहिलेले नाहीयेत. त्यांना 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचा पगार आहे आणि 6व्या-7व्या वेतन आयोगाच्या पगारामध्ये जर नवरा बायको दोघेही शिक्षक असतील तर म्हणजे फारच महान परिस्थिती त्यांच्या कुटुंबामध्ये उद्भवली असं म्हणता येईल. भरपूर पैसे असतात लोकांकडे आणि त्याच्यामुळे लोक काय करतात, लोकांचे पैसे खर्च करण्याचे मार्ग काय आहे? फार्म हाऊस बांधणं, दुसरं घर घेणं, तिसरं घर घेणं, जर दुसऱ्यात भागत नसेल तर गाडी घेणं, पुन्हा दुसरी गाडी घेणं. तर हे मगाशी डॉक्टर परब जे म्हणाले ना की तुमच्या गरजा पूर्ण होण्याची सोय आहे पण हव्यास पूर्ण होण्याची सोय नाहीये. आता त्या मॅडम तुम्हाला काय म्हणू शकतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या पगारात मी हे सगळं जर करत असेल तर? आता हे जोडलं कुठे पाहिजे? तर तुमची जी वैयक्तिक सुबत्ता आहे आणि तुम्ही जे काम करून ज्या कामातनं तुम्हाला ती सुबत्ता मिळाली आहे, त्या कामाशी तुमची असणारी निष्ठा, याच्यामध्ये जर काही प्रपोर्शन नसेल ना तर ते लोकांच्या डोळ्यात येतं. जसं आपल्याला जाणवतं की एखादा माणूस ग्रामपंचायतीवर निवडून येण्याच्या अगोदर स्कूटीवरनं जात होता आणि पंचायत समितीचा किंवा ग्रामपंचायतचा सदस्य झाल्यानंतर त्याच्याकडे मिनिमम इनोवा येतेच आणि मग पुढच्या रेंज मधल्या गाड्या येतात आणि मग तो काय म्हणतो ना, आता हे मला लोकवर्गणीतनं मिळालेलं आहे. त्या लोकवर्गणीला काय म्हणतात आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या ज्या शिक्षिका तुम्ही सांगताय यांच्या बाबतीमध्ये गावाचं प्रेशर त्यांच्यावर किती आहे? म्हणजे आपण ह्याच्या अगोदरही बोललेलो आहोत, तर तुम्ही ज्या प्रकारचं प्रेशर एखादी व्यक्ती आणू शकते, तर लोकांना काय वाटू शकतं शाळेतल्या मंडळींना, हा कटकट्या माणूस आहे, हा मला कशाला प्रश्न विचारतो, ह्याचा काय डोमेन आहे का, ह्याचा मॅन्डेट आहे का तो? तर जर गावाचं सलग प्रेशर त्याच्यावर आलं की आमच्या मुलांची जबाबदारी तुमची आहे, तर शिक्षकांना म्हणजे असं होतं एकेकाळी की गावातले लोक शिक्षकाची काळजी घ्यायचे आणि शिक्षक गावातल्या मुलांची काळजी घ्यायचा. या प्रकारची जी पार्टनरशिप होती, बार्टर पार्टनरशिप पण होती एकेकाळी, ती बार्टर पार्टनरशिप पण खूप गेली आहे. तर मला असं वाटतं की या ज्या कोणी व्यक्ती आहेत यांना सतत टोचत राहणं, आणि तसं नसेल तर कदाचित दुसऱ्या बऱ्या व्यक्ती तुमच्या गावामध्ये बघणं, हा एक मार्ग मला त्याच्यावर दिसतो. तू जो प्रश्न विचारलास विनीत, क्लस्टरच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारची जी भूमिका आहे ना, ती अत्यंतिक संशयास्पद अशा प्रकारची आहे. म्हणजे सरकार काय म्हणतं की 20 पटसंख्या असलेल्या 20 पटसंख्येच्या खालची ज्या शाळा आहेत त्या आम्हाला बंद करायच्या. तुम्ही एक लक्षात घ्या की शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण, आपल्याला नेहमी काय वाटतं की गृहनिर्माण मध्ये, नगर विकास मध्ये खूप पैसा आहे, तिथे आहेच, पण शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण मध्ये पण खूप पैसा आहे. तो कशात आहे? शिक्षकांच्या बदल्यांमध्ये आहे, शाळा चालू बंद करण्यामध्ये पैसा आहे. तर या प्रकारच्या जेव्हा तू क्लस्टरच्या सारख्या शाळांचं सांगतोस, काल आता आम्ही गोपुरीमध्ये चर्चा करताना एका मॅडमनी असं सांगितलं की अनेक मुलं, विशेषतः स्थलांतरित मजुरांची मुलं आहेत किंवा अगदी गावातल्या आदिवासी पाड्यांमधली मुलं आहेत की ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालं नाहीये.
तर आधार म्हणजे वर्गामध्ये मुलं 35 आहेत, पण आधार व्हेरिफिकेशन जर 10-15 मुलांचं झालं नाही तर ऑनलाईन ती मुलं त्या शाळेमध्ये दिसत नाहीत. आणि मग एकदा का तो आकडा 20चा 19 झाला की तिथून शाळा बंद करण्याचा मार्ग लोकांचा मोकळा होतो. असं दिसतं साधारणपणे की एखाद्या गावामध्ये, एखाद्या छोट्या तालुक्याच्या शहरामध्ये किंवा तालुक्यापेक्षाही छोट्या शहरामध्ये जर आसपास सीबीएसई बोर्डाची शाळा कुणीतरी काढण्याची शक्यता असेल, म्हणजे हे तू पर्यावरणाचं काम करतोस, तुला हे लक्षात येईल की कुठल्याही ठिकाणी जमिनी वेगाने विकायला जायला लागल्या ना की समजायचं की इथे नवा प्रोजेक्ट येणार आहे. म्हणजे नवीन महाबळेश्वर नावाची जी गोष्ट तिकडे झाली आहे, नवीन महाबळेश्वरला जमिनी 10-15 वर्षापूर्वीपासून प्रचंड वेगाने विकल्या का जात आहेत? कारण नवीन महाबळेश्वरचं हिल स्टेशन होऊ घातलेलं आहे. जिथे जिथे नवे प्रकल्प होणार आहेत असा वास तो कुणाला लागतो? सरकारी अधिकाऱ्यांना लागतो, लोकप्रतिनिधींना लागतो आणि त्यांच्या दलालांना लागतो. ज्यांना ज्यांना हा वास लागतो ते पहिल्यांदा या प्रकारच्या गोष्टी करायला लागतात. तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की क्लस्टरचा प्रकल्प कुठे अंमलात आणला जाईल? जर आसपास एखादी सीबीएसई आयसीएसई बोर्डाची शाळा पुढे मागे एखादा प्रभावी लोकप्रतिनिधी आणणार असेल तर तिथल्या शाळा आर्टिफिशियली किंवा दबाव तंत्र वापरून किंवा लोकांना इमोशनली ब्लॅकमेल करून त्या बंद करण्याचे सगळे मार्ग अवलंबले जातील. मला असं अजिबात वाटत नाही की कोणतंही सरकार, काँग्रेसचं असो भाजपचं असो, कोणतंही सरकार एका दमात शाळा बंद करत नाही. कारण लोकांचा असंतोष त्यांना नको आहे. मग ते काय करतात? राजापूर तालुक्यातली एक शाळा बंद करून बघायची, दुसरी शाळा गडचिरोलीतली बंद करून बघायची आणि मग कंपॅरेटिव्हली पाहायचं की लोक कटकट कुठे करतात. जिथे कटकट जास्त करतात तिथे पुढे काही करायचं नाही. मी त्यांनी आता शक्तीपीठ मार्गाचं काय केलंय बघा. शक्तीपीठ मार्गाचं काम त्यांनी मराठवाड्यात चालू ठेवलंय, पूर आलेला असून सुद्धा. पण कोल्हापुरात ते करत नाहीयेत कारण कोल्हापुरात लोक रस्त्यावर उतरले. म्हणजे सरकार काय करतं क्लस्टरच्या बाबतीमध्ये? सरकारचं म्हणणं असं आहे की आम्हाला शाळा अनव्हायबल झाल्यात. सरकार काय सांगतं? एका शिक्षकाला आम्ही एवढा पगार का द्यायचा? आता पगार किती आहे? 60,000, 80,000, 1,00,000 असा काही ठिकाणी शिक्षकांना पगार आहे. आता काही ठिकाणी शिक्षक 4 इयत्तांना एकत्र शिकवतायत. आता एकीकडे तुम्ही असं म्हणता की 4 इयत्तांना एकीकडे शिक्षक कसा शिकवणार? हा व्हॅलिड प्रश्न आहे. मग तुम्ही 4 इयत्तांना 4 शिक्षक का देत नाही? तर तुम्ही काय म्हणता? शिक्षक नाहीयेत. एकीकडे शिक्षक नाहीयेत, दुसरीकडे डीएड आणि बीएड करून महाराष्ट्रामध्ये 10 लाख लोक बेकार आहेत. आत्ताच्या घडीला 10 लाख लोक बेकार आहेत. आणि एवढी भयान परिस्थिती आहे की डीएड आणि बीएडची कॉलेजेस बंद करावी लागलेली आहे. याचं कारण काय आहे की डीएड आणि बीएड करण्याचा, म्हणजे डीएड बीएड साठी प्रवेश घेण्याचा दर साधारणपणे 5 लाख रुपये होता आणि डीएड बीएड नंतर शिक्षण सेवक म्हणून नोकरी मिळण्याचा दर 8 ते 16 लाख रुपये होता. त्यामुळे अनेक ठिकाणी मुली किंवा मुलींच्या बाबतीमध्ये त्यांचे बाप डीएडच्या ऍडमिशनचा पैसा द्यायचे आणि सासरे नोकरीच्या साठीचा पैसा द्यायचे. इतकं सुंदर मॅनेजमेंट पैशाचं लोकांनी आपापल्या लेवलला केलेलं होतं. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, बेकार माणसं प्रचंड आहेत. त्या माणसांना तुम्ही कंत्राटी पातळीवर सुद्धा घेऊ शकता, पण सरकारचं म्हणणं आहे की हा पैसा आम्हाला खर्च करायचा नाहीये. आणि सरकारला त्यांच्या जीडीपीच्या 6% रक्कम ही शिक्षणावर खर्च केली पाहिजे असा जगभरचा संकेत आहे. आपल्याकडची खर्चाची पद्धत काय आहे? तर आपल्याकडे लोक काय म्हणतात? सगळा पैसा शिक्षकांच्या पगारावर खर्च होतो. जगात अनेक ठिकाणी पदव्युत्तर पातळीवर शिकवणाऱ्या शिक्षकांपेक्षा फिनलंड सारख्या देशामध्ये, जिथे शिक्षणाला अत्यंतिक महत्व आहे आणि प्रयोगशीलतेचा विचार सातत्यानं तिथे केला जातो, तिथे शिक्षकांच्या पगाराचा विचार करताना शिक्षक समाजाला कॉन्ट्रीब्यूट काय करतो आहे याचा सातत्यानं विचार केला जातो. तू जो प्रश्न मला विचारलास त्याच्यामध्ये नुसता शिक्षकांची संख्या घटवायची या अंगाने सरकार जेव्हा विचार करतं तेव्हा क्लस्टर निवडणुका सोडल्या, म्हणजे निवडणुका जर 29 साली आता येणार असतील तर सरकार 28 सालानंतर क्लस्टर बद्दल काही बोलणार नाही. सरकारला जे काही क्लस्टरचं बोलायचं आहे ते सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांना 1 वर्ष राहण्यापर्यंत मधल्या 1.5 वर्षातच सरकार बोलेल. कारण त्या काळामध्ये लोक तुलनेनं शांत आहे.
आणि त्या काळामध्ये क्लस्टरचा जो काही बरा वाईट विचार सरकारला करायचा असेल ते करतील, पण आत्ताच्या घडीला फार मोठ्या प्रमाणामध्ये शाळांमधनं माणसं काढून टाकणं हे सरकारला लोकांचा एकूण असंतोष पाहता शक्य आहे असं मला वाटत नाही. मी तुम्ही म्हणताय ते स्थलांतराच्या बाबतीमध्ये अगदी बरोबर आहे. दोन प्रकारचं स्थलांतर आपल्याकडे आहे, म्हणजे इन मायग्रेशन आणि आउट मायग्रेशन आहे. आपली जी मुलं आहेत, आपल्याकडची मुलं मुली जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याला, मुंबईला आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जात आहेत. आता मुलांचं शिक्षणासाठी जाण्याचं प्रमाण तर आहेच, पण किरकोळ नोकऱ्या सुद्धा मुंबईमध्ये मिळण्यासाठी कोकणातली मुलं किंवा मराठवाड्यातली मुलं का जात आहेत? कारण अदरवाईज इथे शेतीमध्ये कदाचित तुलनेनं जास्त पैसे मिळवणाऱ्या मुलाचं लग्नच होत नाहीये. आता हा जो प्रॉब्लेम आहे ह्याचं तुम्ही काय करा? म्हणजे काल आम्ही प्रसाद गावडेशी बोललो, तिथे आणखी बाळू मिस्त्री आणि इतर अनेक लोकांशी आम्ही बोललो, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की इथे अगदी कोंबड्या पाळणाऱ्या माणसाला 15-20 हजार रुपये मिळू शकतील, इथे इतर छोट्या मोठ्या उद्योगात असणाऱ्या माणसाला मिळू शकतील, पण मुंबई शहरामध्ये जाऊन कुठेतरी एखाद्या झोपडपट्टीत, एखाद्या चाळीमध्ये पोटमाळ्यावर राहून टॉयलेटची व्यवस्था नीट नसलेल्या ठिकाणी लोक राहतायत आणि मरमर करताय. माझा त्यांना प्रश्न असा होता की टेक्निकली हे बरोबर आहे, पण ज्या मुलींना मुंबई शहरात कसलंही काम करणारा मुलगा नवरा म्हणून चालतो आहे, पण गावामध्ये 5-25 हजार रुपये कमावणारा मुलगा नको आहे, त्या मुलींचं मतपरिवर्तन तुम्ही बळजबरीनं करू शकाल का? नाही करता येणार ना. म्हणजे समाजाचा कल जर, आता हे सांगणं फार सोपं आहे की लोकांनी टीव्हीवर हे सगळं बघितलं, हे सगळं कचकड्याचं जग आहे, हे खोटं आहे. लोक काय म्हणतात? खोटं आहे ना, आम्हाला अनुभव घेऊन पाहू द्या, आम्ही त्याचा अनुभव घेऊन किती खोटं आहे ते आमचं आम्हाला कळेल, आम्ही येऊ परत. असे अनेक लोक आहेत ज्यांचं रिव्हर्स मायग्रेशन झाल्याचं तुम्हाला दिसतं. लोक मुंबईत गेलेत, लोक पुण्यात गेलेत आणि नंतर परत आलेत, पण 100 लोक मुंबईत गेले तर 2 लोक परत येतात. म्हणजे इन मायग्रेशन आणि आउट मायग्रेशनचं प्रमाण हे आहे. दुसरं जे इन मायग्रेशन आहे ते उत्तर भारतीयांचं, ओरिसातल्या लोकांचं, आंध्रमधल्या लोकांचं, उत्तरांचल मधल्या लोकांचं, म्हणजे बांधकाम मजुरांमध्ये आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांमधला मजूर आहे. आता आपल्याकडला जो तरुण मुलगा आहे, आपल्याकडला जो तरुण कामगार आहे, तो त्या लोकांच्या तुलनेमध्ये जर काम करत नाही, अशा प्रकारची भावना इथल्या मराठी डेव्हलपर, मराठी बिल्डर, मराठी दुकानदार, मराठी व्यापारी यांची झाली तर तुम्ही बळजबरीने त्यांना तुमची मानसिकता बदला असं तुम्हाला किती वेळा सांगता येईल? एकदा सांगता येईल, दोनदा सांगता येईल, आग्रह धरता येईल, तुम्हाला मराठी माणसांची बाजू मांडता येईल, पण शेवटी मगाशी प्रकाश परब सर म्हणले तसं नफा हे जर महत्वाचं मूल्य समाजामधलं असेल तर काही वेळेला या मायग्रेशनचं आपण काय करणार याचं पण हे पण ठरवायला लागेल. आता आम्ही काल गोपुरीमध्ये बोलताना तिथल्या मॅडम म्हणाल्या की उत्तर भारतीय मजुरांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतायत, रायगडमध्ये शिकतायत, पालघरमध्ये शिकतायत. म्हणजे आणखी काही वर्षांनी असं होईल का की उत्तर भारतातनं आणि देशाच्या इतर राज्यांमधनं आलेल्या मजुरांची मुलं इथलं सरकारी शिक्षण मोफत आहे म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतील, पण मराठी लोकांची मुलं मात्र इंग्रजी माध्यमाच्या मागे लागल्यामुळे सीबीएसई, ICSE, पोद्दार पब्लिक स्कूल, पवार पब्लिक स्कूल याच्या मागे लागतील. आणि म्हणजे आपण एका पातळीवर मराठी भय्ये निर्माण केले आणि दुसरीकडे भय्ये मराठी झालेत, त्यांची मुलं मराठी शिकल्यामुळे अशा प्रकारची तर परिस्थिती निर्माण होणार नाही ना, याचा पण एक आपण विचार करायला पाहिजे. तुम्ही म्हणता तशा पद्धतीनं सरकारच्या पुढे हे मुद्दे, आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची ताकद मर्यादित आहे, पण हे मुद्दे कोकणच्या परिस्थितीतले असतील, मराठवाड्याच्या बाबतीतले असतील, आम्ही सरकारच्या समोर निश्चितपणाने हे मांडण्याचा प्रयत्न करू. आणि मला माहित नाही म्हणजे सरकार कोणाचं ऐकतं हे मला गेल्या काही वर्षात कळलेलं नाहीये, पण ज्यांचं ऐकतं त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. 2-3 म्हणजे 3-4 ऍक्च्युली मुद्दे ह्याच्यामध्ये आले. सर्वप्रथम तुमच्या दोघांचं अभिनंदन केलं पाहिजे, आपल्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये तुम्ही घातलं त्याच्याबद्दल. कारण तुम्ही जे केलंय तशा प्रकारची गोष्ट तुमच्या आसपासच्या अनेक लोकांना करावीशी वाटली असेल, आणि ज्या वेळेला तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवायचा निर्णय घेतला असेल त्यावेळेला
तुम्हाला कुटुंबातूनच झालेल्या विरोधाला पण बऱ्यापैकी तोंड द्यावं लागलं असेल याची मला कल्पना आहे. त्यामुळे आता तुम्ही आमच्या दृष्टीने एक टेम्पलेट आहात की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर एखाद्याला आपल्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं असेल आणि आसपासच्या लोकांनी विरोध केला तर फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं काय आहेत, असं जर आम्हाला विचारलं तर ते मला किंवा प्रकाश परबांना त्याचं उत्तर देण्याची गरज नाही, ते आम्ही तुमच्याकडे त्यांना रिडायरेक्ट करू शकतो. हा, तर हे एक गोष्ट तुमच्या बोलण्यातली मला महत्वाची वाटली. जे प्रयत्न तुम्ही इथे सांगितले, शाळांमध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. नामदेव माळींचा उल्लेख ची माहिती आपल्याला आहे, प्रतिभा खराडेंची माहिती आहे. काही ठिकाणी हेरंब कुलकर्णींनी शाळाबाह्य मुलं शाळांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ज्या प्रकारच्या प्रयोगशील शाळा, म्हणजे नाशिकमध्ये आनंद निकेतन सारखी शाळा आहे, पुण्यामध्ये रमेश पानसेंची शाळा आहे, फलटणला जाई निमकरांची शाळा आहे, कोल्हापूरला सृजन आनंद लीलाताई पाटलांची आणि आता सुचिता पडळकरांची शाळा आहे. बरेचदा असं आपल्याकडे होतं की ह्या ज्या नमुना शाळा आपण ज्याला म्हणतो, मॉडेल स्कूल जसं म्हणतो, त्या मॉडेल स्कूल्सच्या पलीकडे जाऊन सरकारच्या यंत्रणेमध्ये राहून चांगल्या राहणाऱ्या शाळा किंवा अनुदानित यंत्रणेमध्ये राहून चांगल्या राहणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याकडे फारशी फिरत नाही. तर या प्रकारच्या कार्यक्रमातनं जर ती माहिती आता जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाऊ शकली तर मला वाटतं की त्याचा एक फायदा होईल. तुम्ही जे सर सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉलरशिप्स तुमच्या मुलांना मिळाल्या किंवा शहरामध्ये राहणारी मुलं सुद्धा तुमच्या शाळेच्या बद्दलची चौकशी करतात, ती मला गोष्ट महत्वाची वाटते. आणि तुम्ही सांगताना जे तुकड्यांच्या बद्दल सांगितलं किंवा एकूण शाळेमध्ये पटसंख्येच्या बद्दलचं सांगितलं, मला असं वाटतं की पटसंख्या वाढती राहणं हे अनेक वेळेला अनेक घटकांवर अवलंबून राहतं. म्हणजे शिक्षक चांगला असला म्हणजे पटसंख्या चांगली असते तसं नाही. काही वेळेला त्या भागामध्ये इतके प्रतिकूल घटक असतात की शिक्षकाने रक्त आटवलं तरी सुद्धा बऱ्यापैकी मुलं मिळत नाहीत. आणि काही वेळेला प्रवाहच इतका खळाळता असतो की शिक्षक कितीही बोगस असला तरी सुद्धा शाळेला भरपूर मुलं येतात आणि मग ती पस्तावतात. तर त्यामुळे हा प्रश्न असा आहे की शाळेला जेव्हा पटसंख्या चांगली येते आहे त्यावेळेला त्या मुलांचा स्पायरलिंग इफेक्ट काय होऊ शकेल, अधिक पालकांच्या पर्यंत तो परिणाम कसा जाईल, याच्याबद्दलचा जर काही एक सामूहिक प्रयत्न झाला. आणि मला हा कार्यक्रम संपल्यावर तुमच्यापैकी कुणाला वेळ असेल तर माझा सहकारी आनंद भंडारे, त्याच्याशी तुम्ही पालक संमेलनाबद्दल जर बोललात. आम्ही आतापर्यंत मुंबई आणि इतर परिसरामध्ये 5 ते 6 पालक संमेलनं घेतली आहेत. आमचं म्हणणं असं आहे की शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्याशी तर बोललं पाहिजे, पण मराठी शाळा टिकवायच्या तर पालकांशी बोलणं फार गरजेचं आहे. कारण पालक अंतिमतः ठरवतात आपल्या मुलांचं काय करायचं आहे ते. तर असं पालक संमेलन यंदा डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही शिरूरमध्ये घेतो आहोत. तर ते पालक संमेलन आम्ही का घेतो, त्यातनं शाळांमध्ये शिक्षक काय करू शकतात, पालक काय करू शकतात, संस्थाचालक काय करू शकतात, शाळांमध्ये यश मिळालेली जी मुलं आहेत, म्हणजे तुम्ही नासाचा उल्लेख केलात, नासाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या किंवा त्या प्रकारच्या ट्रिपसाठी जाणारी जी मुलं आहेत, आता नॉर्मली ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशांची मुलं, इंटरनॅशनल स्कूल मधली मुलं नासाच्या ट्रिपला जातात, इस्रोच्या ट्रिपला जातात. आणि आपली जी जिल्हा परिषदेच्या शाळांची मुलं आहेत, सरकारी मराठी अनुदानित शाळांची मुलं आहेत, अशा मुलांचे जे प्रयत्न आहेत ते घडवून आणण्यासाठी शिक्षकांना एवढे प्रयत्न करावे लागतात आणि इतके पैसे उभं करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही वेळेला कष्ट पडतात की आपल्याकडे ते उदाहरण एखाद दुसरंच राहतं. तर या प्रकारचं उदाहरण एखाद दुसरं न राहता त्याचं अधिक सार्वत्रिकीकरण आपल्याला करता येणं शक्य आहे का? आणि आता तुम्ही सगळे एका जिल्ह्यातले एकमेकांच्या आसपासचे लोक आहात, पण तुमच्यातले किती लोक एकमेकांना आधी भेटले होते मला माहिती नाही. जर तुम्ही लोक एकमेकांना समजा काही कारणाने आधी भेटला नसाल, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, तर या कार्यक्रमाचा एक अनुषंगिक फायदा हा पण आहे की या जिल्ह्यामधले सारख्या विचारांचे पण आतापर्यंत काही कारणांनी एकमेकांच्या संपर्कात न येऊ शकलेले लोक जर या निमित्ताने संपर्कात आले तर काही एक प्रमाणामध्ये मराठी शाळांचं काम इथं उभं राहू शकेल. जर तुम्हाला वाटलं की लांजा शहरामध्ये अशा प्रकारचं एक पालक संमेलन आपण घ्यावं, सर मगाशी तुम्ही मला म्हणलात की AI आणि साहित्यावरचं तुझं भाषण आम्हाला ठेवायचं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं की मी त्याच्यावर बोलत नाही. मी तुम्हाला उलटा प्रस्ताव देतो, तुम्ही कोमसाप म्हणून कॉलेजला बाजूला ठेवा, तुम्ही कोमसाप आणि इथल्या 4 शाळा मिळून तुम्ही जर पालक संमेलन घेत असाल तर आम्ही तुमच्या सोबत काम करतो. म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये एक भाग
कथा वाचनाचा असू द्या, एक भाग कविता वाचनाचा असू द्या, जो कोमसापचा कोर कामाचा भाग आहे. पण उरलेला जो भाग आहे तो जर मराठी शाळांचा तुम्ही करत असाल तर आपल्याला एक या प्रकारचं सांस्कृतिक किंवा साहित्यिक काम आणि शाळांचं काम हे एकमेकांमध्ये जोडता येईल. आता तुम्ही मला मगाशी 7-8 लोक भेटलात. 7-8 लोक जर मला इथे येऊन भेटले असतील तर तुमच्या रत्नागिरीतल्या, राजापूर आणि लांजातल्या टीम मध्ये 25 लोक तरी असतील. असे 25 लोक आणि या सरांच्या सारखे त्या पालकांसारखे पालक आणि शिक्षक असे 50 लोक जर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये उभे राहिले तर लांजामध्ये एक अत्यंत देखणं पालक संमेलन आपल्याला घेता येऊ शकेल. पण मी घ्या असं का नाही म्हणत, कारण त्या प्रकारचा फोर्स इकडनं आला पाहिजे. म्हणजे मी हे म्हणून उपयोगाचं नाही की आम्ही येतो म्हणजे आमचं वऱ्हाड आम्ही आणू, पण लग्न घर इथं आहे. त्यामुळे लग्न घर ज्यांचं आहे ना, जानवस ज्यांचं आहे त्यांना जास्त कॉन्फिडन्स पाहिजे. त्यामुळे तुम्ही लक्ष घातलं तर आणि कोमसापाच्या आयुष्यातला हा पहिला बिगर साहित्यिक कार्यक्रम होईल सर. हा म्हणजे भाषेकडे जाणारा कार्यक्रम होईल आणि तुमच्याकडे नवी पोरं येतील. म्हणजे फक्त कवी, फक्त कथाकार, अभिवाचन करणारी मंडळी यांच्या पलीकडचे लोक तुमच्याकडे येऊ शकतील. आणि लांजा एक अशा प्रकारचं टेम्पलेट कोमसापाला देईल जे नंतर मधुभाईंना इतरत्र पण फॉलो करावं लागेल. तुम्ही विचार करून बघा. पण समजा कोमसापाला काही कारणाने त्याच्यात रस नाही वाटला किंवा जमलं नाही तरी शाळांच्या मंडळींना माझी विनंती आहे, तुम्ही करा, आनंदशी बोला, तुम्ही करा. आणि इथल्या शाळा, इथले पालक यांना सोबत घेऊन किमान तुम्ही आमच्या पालक संमेलनांमध्ये काय घडलंय, लोक काय बोललेत, म्हणजे चिन्मयी सुमित काय बोलले आहेत, नीलम गोरे त्या राजकारणी म्हणून कशा आहेत सोडा, पालक म्हणून त्या कशा आहेत, मीना कर्णिक निखिल वागडेंची बायको ती पालक म्हणून कशी आहे, त्या काय बोलल्यात आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल. मॅक्सिन बर्न्स्टन सारखी बाई इथं येऊन मराठी शिकते आणि ती भाषा आणि जीवन मध्ये लिहिते, त्या काय बोलल्या आहेत हे एकदा तुम्ही पहा. तुम्हाला आमच्याबद्दल आणि अशा प्रकारच्या उपक्रमाबद्दल विश्वास वाटायला 1-2 महिने लागतील. आपण असं धरूया की दिवाळीपर्यंत किंवा पाडव्यापर्यंत तुमच्या मनातला विचार पक्का झाला, तुम्ही आनंदच्या संपर्कात राहा. एक पालक संमेलन पुढच्या वर्षी जानेवारीच्या नंतर, मी लगेच तुम्ही करा पी हळद आणि हो गोरी असं मी म्हणत नाही, जानेवारीच्या नंतर आपण विचार करू. पण अशा प्रकारचं पालक संमेलन लांजामध्ये करावं अशी मी आपल्याला विनंती करेन. तुमची निरीक्षण माझ्या लक्षात आली. 1-2 निरीक्षणांचं उत्तर मी तुम्हाला फक्त देतो. आपण जेव्हा गरिबांना असं म्हणतो की तुम्ही कशाला तुमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालता, मुंबई शहरातलं एक लोकांचं लाडकं वाक्य असं आहे की मोलकरणींची मुलं पण इंग्लिश मीडियम मध्ये जात आहेत. याच्यासारखा मूर्ख युक्तिवाद नाहीये. कारण मोलकरणींनी तुमच्याच घरामध्ये पाहिलेलं आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालणं किती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय. आणि मोलकरणीच्या मुलाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जाऊ नये असा अजिबात नियम नाहीये. तिने कर्ज काढावं, तिने पैसे कुठून मिळवावेत, तिला वाटत असेल तिने जरूर घालावं. त्यामुळे आपण लोकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना घालू नका असं म्हणताना जे युक्तिवाद सांगतो ते युक्तिवाद वर्गीय नाहीत ना, याची नीट काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे गरिबांना त्यांच्या मुलांना जर इंग्रजी माध्यमाचं शिक्षण महत्वाचं आहे असं वाटत असेल तर ते देण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणात काहीतरी बेसिक लोचा आहे हे फक्त गरिबांना समजावून उपयोग नाही, हे श्रीमंतांना पण समजावलं पाहिजे, मध्यमवर्गीयांना पण सांगायला पाहिजे आणि गरिबांना मग सांगायला पाहिजे. कारण गरीब मध्यमवर्गीयांचं आणि मध्यमवर्गीय श्रीमंतांचं अनुकरण करतात. त्यामुळे आपण हे म्हणून काहीच उपयोग नाही की तू कशाला घालतो तुझ्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये, तुला काय घरी थोडंच इंग्लिश मध्ये बोलायला जमणार आहे. तर तो माणूस तुम्हाला असं सांगतो की मी ट्युशनला पाठवीन पण माझ्या मुलाला मी इंग्लिश मीडियम मध्ये घालेन. त्यामुळे इंग्रजी माध्यमाला विरोध करतानाच जे आपले युक्तिवाद आहेत ना ते आपण जरा दुरुस्त करून घ्यायला पाहिजेत. एक पहिली गोष्ट. दुसरं जे तुम्ही म्हणालात अशैक्षणिक कामांच्या बाबतीमध्ये, याच्याबद्दल सातत्यानं बोलून झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 6-7 शिक्षक आमदार आहेत, 7 पदवीधर आमदार आहेत. यांचे जर तुम्ही LAQ म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मधले प्रश्न जर काढलेत तुम्ही तर दर अधिवेशनाला ते हे प्रश्न विचारतातच की जनगणना, आणखी गावातले टॉयलेट्स मोजणं, गावात लशी कोणाला दिलेल्या त्याची मोजदाद करणं, ही कामं शिक्षकांना देऊ नका. पण जसं लोकप्रतिनिधी हे करू नका असं सरकारला सांगतात तसं अनेक शिक्षक तुम्हाला आमदाराच्या घरी पडीक पडलेले पण तुम्हाला दिसतात.
हे शहरात जे गावातले शिक्षक नाहीत, हे शहरातले पण आहेत. अनेक शिक्षक, स्थानिक आमदार, स्थानिक पालकमंत्री, स्थानिक जिल्हा परिषदेचा माणूस याच्या घरी पडी पडलेले आहेत आणि तिथे त्याची भाषणं लिहून दे, त्याला आणखी काही PR चं काम करून दे, त्याचं डिजिटल मार्केटिंगचं काम करून दे, ही सगळी कामं करताना दिसतात. त्यामुळे अशैक्षणिक काम जसं थांबलं पाहिजे तसं शाळेच्या वेळेतलं राजकीय काम पण लोकांचं थांबलं पाहिजे. तुम्ही सांगितलं मार्केटिंग करायला पाहिजे होतं. आता असं आहे, सत्यजित इथला आमचा मित्र आहे, विनीत त्याचा सहकारी आहे, संजू इथे त्याने आम्हाला मदत केली. आम्ही आमच्या परीने हा कार्यक्रम सोशल मीडियावरनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्व प्रयत्न केला. आता इथे असं आहे की समजा इथे नवरात्राचा नाच ठेवलेला आहे अशी जर जाहिरात केली असती तर मला काहीही करावं लागलं नसतं. आपोआप लोक स्वतःच्याच गरबा दांडिया घेऊन नाचायला येऊन ठामपणे उभे राहिले असते आणि इथे माणसांना पाय ठेवायला जागा उरली नसती. म्हणजे लोकांना मार्केटिंग केल्यावर कुठे यायचं हे पण कळत आहे लोकांना. तुम्ही जर मला सांगितलं ना की एक तर आम्ही जे काम करतो ना, आमच्या कामामध्ये आम्ही कोणालाही 1 रुपया देत नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची लाडकी बहीण लाडका भाऊ योजना चालवत नाही. ज्यांना आपल्या मुलांना मराठी माध्यमात घालायचंय त्यांनी ते पटलंय म्हणून घालावं. 2,000 रुपये 5,000 रुपये कुणी देतंय म्हणून अजिबात घालू नये. आणि लोकांचं आम्ही मत परिवर्तन करतो, धन परिवर्तन करण्याची आमची क्षमता नाही. त्यामुळे इथं जे पालक आमच्या पालक संमेलनाला येतात, तुमच्या त्या मताशी मी का सहमत नाही की साधारणपणे 500 ते 1500 एवढे पालक मुंबई सारख्या एका बिझी शहरामध्ये पालक संमेलनाला आलेले आहेत, 2 दिवस थांबलेले आहेत. म्हणजे असं नाहीये की लोक येत नाहीत, लोक येतील. फार तर काय म्हणतील, आम्ही का घालायचं मराठी माध्यमाच्या शाळेत, आमच्या आसपास शाळा नाहीये, तिथले शिक्षक बरे शिकवत नाहीत, आणि त्यांच्याशी बोलत राहावं लागेल. पण त्या प्रकारचं काम पालक संमेलनातनं करता येईल असं आम्हाला निश्चितपणे वाटतं. तुम्ही जो एक मुद्दा सांगितला तो त्याचं उत्तर देतो आणि मग थांबतो. तुम्ही असं म्हणलात की मारवाड्यांना मराठी खूप चांगलं बोलता येतं. मारवाड्यांना मराठी चांगलं बोलता येतं. मंगल प्रभात लोढाला पण चांगलं मराठी बोलता येतं. मंगल प्रभात लोढा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर तुम्हाला चालणार आहे का? अंबानी पण चांगलं मराठी बोलायला लागेल, अदानी पण चांगलं मराठी बोलायला लागेल. हे अख्खं मुंबई महाराष्ट्र राज्य त्यांनी प्रत्यक्षात ताब्यात घेतलं, अप्रत्यक्षात त्यांच्याच ताब्यात आहे. प्रत्यक्षात ताब्यात घेतलं तर आपल्याला चालणार आहे का? मारवाड्यांना मराठी येतं हा मुद्दा नाहीये, आपले लोक काही नालायक आहेत हा पण मुद्दा नाहीये. हे राज्य कोणाचं आहे, हे राज्य कोणत्या भाषेच्या समाज, मारवाड्यांना आहे ना राजस्थान त्यांचं, त्यांनी त्यांचं राज्य करावं की मोठं. हे राज्य मराठी माणसांचं आहे, मराठी भाषकांचं आहे, आणि या राज्यामध्ये हुकूमत मराठीच माणसांची चालली पाहिजे. मारवाडी माणसं जर मराठी बोलत असतील, इथल्या व्यवस्थेशी मिसळून गेली असतील तर चांगलं आहे, कौतुकास्पद आहे. पण एवढं करून जर कणकवली सारख्या कुडाळ सारख्या बाजारपेठेमध्ये तिथल्या नाक्यावरच्या दुकानांमधनं मराठी माणूस हद्दपार होऊन मारवाडी बिकानेरवाला वाढत असेल तर ती काही फार आनंदाची गोष्ट नाही. त्यामुळे नुसते मारवाडी मराठी बोलतायत याच्यावर खुश होण्यासारखी परिस्थिती नाही. मराठी बोलणारे, हा बोला ना. हे बघा, तुम्ही जे म्हणताय ना खुली स्पर्धा आहे, मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे, राजकीय अर्थव्यवस्थेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे खुली अर्थव्यवस्था किती खुली असते ही पण फार काही खरी गोष्ट नाहीये. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की अर्थव्यवस्था खूप खुली आहे आणि लोकांना खूप चॉईसेस आहेत, त्यावेळेला ते चॉईसेस सुद्धा, म्हणजे तुम्ही आता तुमच्याकडचे निवडून आलेले तुमचे लोकप्रतिनिधी एक आहेत, पडलेले लोकप्रतिनिधी दुसरे आहेत. तुम्ही काय म्हणणार, खुली स्पर्धा आहे, किती लोक उभे राहू शकतात. किती लोक उभे राहिले तरी निवडून येण्याजोगे पैसे किती लोक देऊ शकतात? 2च माणसं देऊ शकतात ना. एक जण 2,500 देतो, दुसरा 1,500 देतो. 2,500 देतो तो निवडून येतो, बरोबर आहे ना. 1,500 देतो तो पडतो. ही स्पर्धा खुली नाहीये, ही स्पर्धा अर्ध खुली आहे. त्यामुळे मारवाडी लोकांच्या मराठी बोलण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, जग ओपन होतंय ह्याच्याही बद्दल माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं मराठी माणसांचा मराठी भाषेबद्दलचं प्रेम वाढवण्यासाठी आपल्याला मारवाड्यांच्या कौतुकाची गरज नाही, एवढाच मला मुद्दा फक्त सांगायचा आहे. तुम्ही जे म्हणताय दोघं ना, तो मुद्दा मला पूर्ण मान्य आहे की जर पुरेशी पटसंख्या नसेल तर शिक्षकांना शिकवायला हुरूप नाही, पुरेशी पटसंख्या नसेल तर मुलांमध्ये पुरेशी स्पर्धा नाही. आणि कुठल्याही आई वडिलांना असं वाटतंच की ज्यांनी अगदी ठरवून आपल्या मुलांना मराठी माध्यमात घातलेलं आहे किंवा ठरवून इंग्रजी माध्यमात घातलंय, त्यांना असं वाटत असतं आपापलं पालक म्हणून की आपल्या मुलाला सर्वोच्च अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये आपण गुंतवू शकलो पाहिजे, आणि त्यांचं स्वतःच एक फ्रेमवर्क आहे. मग तुम्ही म्हणता तसं लोक गावातनं
थोड्या निमशहरी भागात तालुक्यामध्ये अशा ठिकाणी जर येत असतील तर मला असं वाटतं की जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, सरकारच्या यंत्रणा आहेत, यांना ही जी मुलं शाळेमध्ये शिकायला आलेली मुलं टिकत नाहीत, शिकती मुलं टिकत नाहीत आणि त्याच्यामुळे ती मुलं एकतर इंग्रजी माध्यमाच्या प्रवाहामध्ये जातील किंवा मग शाळेच्या एकूण प्रगतीच्या प्रवाहामधनं काही प्रमाणामध्ये बाहेर पडतील. या मुलांना गाठण्यासाठी काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि जसं सर म्हणले तसं या प्रकारचे प्रयत्न एखाद्या व्यक्तीने, 2-4 व्यक्तींनी आपापल्या पातळीवर करण्याच्या ऐवजी संस्थात्मक पातळीवर जर झाले, म्हणजे गावाच्या पातळीवर झाले, तालुक्याच्या पातळीवर झाले, की म्हणजे तुम्हाला एक अंदाज आला की बाबा या तालुक्यामधल्या किती गावांमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम यंदाच्या शैक्षणिक वर्षात निर्माण होणार आहे आणि तो प्रॉब्लेम आपल्याला यंदाच्या वर्षी हाताळण्यासाठी काय करावं लागेल. तर याच्यासाठी लागणारी सपोर्ट सिस्टीमच आपल्याकडे नाहीये. त्यामुळे नेमकं ज्या वेळेला पालकाचा उत्साह खाली जातो, नेमकं ज्या वेळेला पालक स्थलांतरामुळे कन्फ्यूज झालेले असतात, त्यावेळेला त्यांना कुणी आधार देणारं, हँड होल्डिंग करणारं असं आपल्याकडे नाहीये. तर एक मला असं वाटतं की या प्रकारचे प्रयत्न जसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर व्हायला पाहिजेत, तसं कदाचित शिक्षकांच्या संघटना आहेत, पालकांच्या संघटना आहेत, यांच्या पातळीवर जर अनौपचारिकरित्या झाले, कारण या प्रकारचा विश्वास कदाचित एखाद्या व्हॉट्सअप मेसेजवर सुद्धा वाटण्याची शक्यता आहे, की म्हणजे एखाद्या पालकाने समस्या सांगितली आणि 4 पालकांनी बाबा आम्ही या पद्धतीनं हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय असं सांगितलं तरी त्या क्षणाला त्या आई वडिलांना त्या मुलाच्या किंवा मुलीच्या दिलासा वाटण्याची शक्यता आहे. तर इन्फॉर्मल लेवलचे प्रयत्न आणि संस्थात्मक पातळीवरचे प्रयत्न हे दोन्ही प्रकारचे प्रयत्न जर झाले तर मला वाटतं की तुम्ही म्हणता त्या पॅचमधनं थोडंसं नीट बाहेर पडता येईल.